ज्ञानेश्वरी ही माऊलीची वाणी आहे. पूर्ण संपूर्णाला विश्वाला वेळ लावणारी, विश्वाचं कल्याण करणारी, उद्धार करणारी ही माऊलीची वाणी येन केन प्रकारे आपल्या हृदयापर्यंत तिनं यावं, ती वाणी आपल्या हृदयापर्यंत यावी याच्यासाठी आपलं जीवन असतं. बाकीच्या गोष्टी, संसारातल्या गोष्टी ह्या नशिबावर अवलंबून असतात. तुमच्या नशिबात जे आहे तेवढा पैसा, तेवढी जमीन, त्याची नोकरी वगैरे, तुम्हाला काय जे असेल मान मान्यता हे मिळत असतात. परंतु अतिशय प्रयत्नपूर्वक प्रयत्नाची पराकाष्ठा करून जे मिळवावं लागतं त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी, त्याचं नाव आहे परमार्थ. संसारातल्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या नशिबावर अवलंबून आहेत आणि परमार्थातल्या गोष्टी ह्या प्रयत्नावर अवलंबून आहेत. तुम्ही जेवढं प्रयत्न कराल, कधी कधी तुम्हाला पश्चाताप होतो. आपल्या शेजारची बाई, आपल्या शेजारचा मनुष्य, मुलगा, सर्वसामान्य कधी कधी आपल्या इथं कामाला होता. आपण मजुरी पैसा द्यायचा महिन्याला आणि त्याचा निर्वाह चालायचा. पण एक काळ त्यानं पूर्ण भारत गाजवला, महाराष्ट्र गाजवला. असं वाटत नव्हतं हा नौकर आहे, काम करणार आहे आणि आपण राजा होतो. एका देशाची किंबहुना एका तालुक्याचे, गावाचे एक राजा होतो आपण. आपल्या घरी नोकरी करणारा मनुष्य तो एवढा मोठा होतो, तुमच्या डोळ्यावर तुमचे विश्वास बसत नाहीत. त्याचं कारण आहे त्याला प्रयत्न केलेले आहेत. मग त्याचा धर्म, त्याची जात, त्याचं कुळ, त्याचे खानदान जे असेल ते असेल, त्याच्यावरून तुम्हाला परमार्थात काही घेणं नाही. प्रयत्नाची पराकाष्ठा ही अतिशय महत्त्वाची. प्रयत्नवादी बहादर पुरुष, स्त्री, महिला जर असेल तर ते देव बनतात. प्रयत्न खूप महत्त्वाचे जीवनामध्ये. म्हणून परमार्थ ज्ञानेश्वरी ही प्रयत्नावर अवलंबून आहे. तुम्ही जर म्हणले ना परमार्थ आपल्या नशिबात असेल तर बघू. काही काही माणसं म्हणतात आता नोकरीला लागलो आपण, रिटायर झाल्याच्या नंतर बघू. बरेचसे माणसं आहेत, महाराज आता आम्हाला 4-2 वर्षाने रिटायर झाले की मग परमार्थात पडायचे. त्यांना मी सांगत असतो परमार्थात नका पडू. गावाच्या बाजूला कुठे एखादी विहीर असेल खोल बिगर पाण्याची, तिच्यात पडा तुम्ही. आता रिटायर झाल्यावर आपल्या बापानं ठेवलाय का परमार्थ? तुम्ही शहाणे, तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही हुशार शिकलेली माणसं आहेत. ज्या नोकरीला तुम्ही आहात, ज्या कंपनीमध्ये, ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही आहात, महामंडळ असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, मंत्रालय असेल, कुठं जिथे असेल तिथं नोकरी तुम्ही करता. तुमचं तारुण्य पूर्णपणे तुम्ही त्या नोकरीसाठी विकलेलं आहे आयुष्य. नोकरी म्हणजे काय? मला लागली नाही म्हणून मी बोलतोय तुम्हाला असं समजू नका. हे जे आहे ते बोलतोय. नोकरी शब्दाचा अर्थ आहे तुमचं आयुष्य निसर्गानं संत आणि भगवंत होण्याला दिलेलं होतं, ते तुम्ही विकलंय फक्त पोट भरण्यासाठी, 5-50 हजार पगारासाठी. आणि मग ते पूर्ण आयुष्य समाप्त झालं. तुम्हाला कानानं ऐकायला येणार, डोळ्यानं दिसाना, पायानं चालता येत नाही, तोंडानं बोलता येत नाही. अशा वेळेला तुम्हाला ती कंपनी रिटायरमेंट देते. कुठली कंपनी असेल. आणि रिटायर शब्दाचा अर्थ आहे तुम्ही ह्या कामाचे राहिले नाही. पुन्हा सांगतो, तुम्ही या काम करण्याच्या लायकीचे राहिले नाही. म्हणजे तुम्ही कसे आहात आता? लायकीचे नाहीत मध्ये, त्या लायकीचे नाहीत. आता जर काम करण्याचे जर तुम्ही लायकीचे नाहीत, गाडी चालवण्याच्या, काही नियोजन करण्याच्या, कंपनीमध्ये काही चालवण्याच्या, काही काम करण्याच्या, दुकानावर काम करण्याच्या, सर्व्हिस करण्याच्या तुम्ही लायकीचे राहिले नाहीत. आता तुम्ही घरी बसा. जिथं विषयातल्या कामाचे तुम्ही राहिले नाहीत, ज्ञानेश्वरीच्या लायकीचे असाल आता. आता तुम्हाला ज्ञानेश्वरी कळेल, आता तुम्हाला गाथा कळेल, तुम्हाला हरिपाठाचा अर्थ कळेल, तुम्हाला तुमच्या पोट भरण्याचा अर्थ कळला, जीवन भरण्याचा अर्थ नाही कळला. हे प्रयत्नावर अवलंबून आहे. आणि हे जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग आहेत. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. तुम्हाला जिथं जाईल तिथं तुम्हाला मान मिळतो ना. सहज कुठे जरी तुम्ही गेले, माणसाने बघितल्याबरोबर उद्या महाराज आले, बोलव जरा पुढे या, जरा पुढे या. काही संबंध नाही, फक्त पाहिल्याबरोबर भारत ओळखतोय, महाराष्ट्र ओळखतोय. ते कुठे लपून जरी बसले तरी त्या सूर्याच्या प्रकाशासारखे त्यांच्या कीर्तीचं ते जातं, पुढे बोलवलं जातं. त्याला हार, शाल, श्रीफळ दिलं जातं. का? हे त्यांनी प्रयत्नाने मिळवलेलं हे मान त्यांच्या नशिबातच येते. आणि जिथं जाईल तिथे तुमचा अपमान होतो. पंक्तीला जा, सासरवाडीला जा,
भावकीच्या कार्यक्रमात जा, साखरपुड्याला जा, लग्नामध्ये जा, सभेत जा, तुमचा जिथं अपमान होतो हे तुमच्या नशिबावर आहे. तुमच्या नशिबानं अपमान केला. तुम्हाला जिथं खायला मिळेल, जिथं सहज गेलं तरी पंक्तीला मिळतं, हे तुमचं नशीब आहे, प्रारब्ध आहे. तुकोबराय म्हणतायत अन्न, मान आणि धन हे तो प्रारब्ध अधीन आहे. संसारात जेवढा प्रयत्न करतो मनुष्य, 1% सुद्धा तुम्ही परमार्थात प्रयत्न करत नाही, त्याच्यामुळे जीवनामध्ये दुःख भोगायची पाळी येते. प्रयत्न करावे लागतात. बघा माऊलीचा अभंग आहे, तुम्ही टाळ पकवाज लावून, मी इथं सुद्धा येऊन बऱ्याच वेळा हरिपाठ आलेलो आहे. मी हरिपाठाला आलेलो आहे महिला मंडळाचा पांडुरंगाच्या मंदिरासमोर. हरिपाठ होतो, किती महिला? 100 महिला, 200 महिला, 50 महिला, 10 महिला. किती वर्ष झालं? 50 वर्ष झालं. पण एक शब्दाचा अर्थ तुम्हाला कळत नाही. जे करायचे ते अर्थ कळला पाहिजे. जर अर्थच नाही कळला, तुमच्या करण्याला आणि जगण्याला अर्थ राहत नाही. बघा अभंग कसे आहे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचून काय? एकनाथ महाराजांचा हरिपाठ आहे. अर्थच कळत नसेल तर काय पोत्या वाचून उपयोग आहे त्याला? अर्थ समजला पाहिजे. प्रयत्न, लहानपणापासून तुम्ही जो प्रयत्नामध्ये बहादर आहे, तो जग जिंकतो एक दिवस. APJ अब्दुल कलाम मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलेले ते. भगवद्गीता वाचल्याशिवाय, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय ते पाऊल टाकत नव्हते. भगवद्गीता त्यांचे कंठस्थ होती आणि प्राण मानत होते. मुस्लिम होते. समाजाचं काही घेणं नाही. कबीर महाराज मुस्लिम होते, पण त्यांनी जगाला सांगावं, राम जपो राम जपो राम जपो रे, राम जपो राम जपो राम जपो रे. हे कबीर महाराजांचे अभंग आहे. प्रयत्न करा जीवनामध्ये. तुम्ही मोठे व्हाल, बालवयापासून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहा जीवनामध्ये. तुम्ही प्रयत्न करत नाहीत असं नाहीये नावडेकर, पक्क लक्षात ठेवा. प्रयत्न नाहीत असे नाहीये, पण जिथं करायचे तिथं नाही आणि जिथं नको तिथं करतो. संसारामध्ये प्रयत्न करायचे नाहीत, तिथं रात्रंदिवस तुम्ही प्रयत्न करताना दिसताय, धावपळ करताना दिसताय. इथं जर नाही गेलो तर काय म्हणेल, तिथं गेलो तर काय म्हणेल, कुठंच गेल्यावर कोणी काहीच म्हणत नाही. आपण जन्माला आलो तरी कोणी काही म्हणत नाही, आणि मेलो तरी काय कोणी रडत नाही. तुमचं तुम्हाला भोगायचंय. अर्जुनाला हेच सांगताय, लोक काय म्हणतील याच्याकडे जो बघतो ना, त्याच्या जीवनामध्ये कधीच यश मिळत नाही. माझ्या संतांना काय वाटेल, माझ्या माऊलीला काय वाटेल, माझ्या परमात्म्याला काय वाटेल, हे ज्या दिवशी तुम्ही ठरवता त्या दिवशी तुमचा विजय होतो. अर्जुन जो रथावर आरूढ आहे, अर्जुनाच्या भगवान परमात्मा, ते माझ्या देवाला काय वाटेल म्हणून अर्जुनाचं युद्ध आहे. आणि दुर्योधनाचं मुलं बाळ काय म्हणतील ह्याच्यासाठी युद्ध आहे. त्याला जमीन पाहिजे, नोकरी पाहिजे, पैसा पाहिजे, राज्य पाहिजे, सत्ता पाहिजे दुर्योधनाला, आणि अर्जुनाला देव पाहिजे. अर्जुनाच्या मानसिकतेवर माऊलीने अभंगलेला, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज ज्याला देव पाहिजे त्याचे प्रयत्न आहेत. प्रयत्न केले अर्जुनाला.
आणि ज्याला विषय पाहिजे त्याला प्रयत्न करायची गरज नाही. मला डायरेक्ट दुर्योधनानं सांगितलंय, दुर्योधनाच्या मानसिकतेवर तुकोबारांनी अभंगलेला आहे आणि अर्जुनाच्या मानसिकतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी अभंगलं. हे माऊलीचा अभंग मी गायला गेलो, तो मज व्हावा, मला फक्त तो देव पाहिजे, मला दुसरं काही नाही. आणि दुर्योधनाच्या मानसिकतेवर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संपूर्ण गावकऱ्यांनी त्रास दिला. कोपला पाटील गावचे हे लोक, आपल्या नावड्याचे पाटील लोक चांगले आहेत, प्रेमळ आहेत. आमचे दत्ता पाटील असेल ते सेवा करतात माझे दर दिवस. बाळाराम पाटील असतील, पहिल्या सप्ताहापासून बाळाराम पाटलांचं सहकार्य या कार्यक्रमाला. खूप प्रेमळ घराणा, ते आमदार झाले तरी पण कुठला अहंकार नाही, गर्व नाही. त्यांची स्तुती म्हणून नाही, वस्तुस्थिती सांगतो. पण तुकाराम महाराजांच्या गावातले जे पाटील आहेत त्या काळातले महाराज सांगतात, त्यांनी मला मारलं, शिव्या घातल्या, रागावल्या आणि गावातून हाकलून दिले. पण त्यांना कदरून मी डोंगरावर आलोय. घर दार पत्नी मोह राज सर्व काही सोडलं आणि डोंगरावर आलो. तो कायमचा डोंगरावर आलो शब्दाचा अर्थ मी उंची वाढवली, माझ्या परमार्थाची अधिकार वाढवला, क्षमता वाढवली, उंच ठिकाणी आलो, डोंगरावर आलो. आणि मग माझ्या मुखातून गाथा जन्माला. ती गाथा गायल्या जाते, अभंग गायल्या जातात. म्हणून दुर्योधनाच्या मानसिकतेवर हे मोठा इतिहास आहे, तुम्हाला कळावं म्हणून सांगू जातो. महाभारत युद्ध सुरू होणार त्याच्या अगोदर दुर्योधन आणि अर्जुन देवाला मदत मागायला गेलेले, आम्हाला युद्धामध्ये मदत कर. दोघेही गेले. अर्जुन हा वारकरी असल्यामुळे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा काकडा वगैरे हरिपाठ करत गेला पायी. आणि दुर्योधन युवराज असल्यामुळे रथात बसून ताबडतोब गेला. दुर्योधन देवाच्या दरबारात द्वारकेमध्ये गेला. दुर्योधन आल्याला दिसतोय असं बघितलं भगवंतानं आणि झोपेचं मिस केलं. अंगावर शाल घेतल्याने झोपले. दुर्योधन आला, म्हणलं काय हे तो झोपलेलाच आहे, कधी जेव्हा येवा तेव्हा, कधी जेव्हा याल त्या झोपलेलाच आहे. ठीक आहे म्हणले, काय आता झोपलेला आहे म्हणल्यावर आता ह्याला तो उठायला किती तास लागते सांगता येत नाही. मग तोपर्यंत काय करायचं, आपण बसून राहू. बसून राहायचंय पण कुठं बसायचंय म्हणलं. आपण ह्याच्या हे गोपिकांची छेडछाड करणारा, लोणी दही दूध चोरून खाणारा आणि ह्याच्या काय पायाजवळ थोडंच बसायचं. आपण युवराज आहे, राजा आहे ना. मग कुठं बसायचं, खुर्ची पडलेली होती, ती खुर्ची घेतली, देवाच्या पायाजवळ न बसता डोक्याजवळ बसला. दुर्योधन डोक्याजवळ बसल्यामुळे देवाच्या कायमच्या डोक्यात बसला. पुढे काय घडलं तुम्हाला सांगायची गरज नाही. मग अर्जुन उशिरा आला. अर्जुन म्हणला, आपलं काय, आपलं काम आहे ना, देव अखिलकोट ब्रह्मांड नायक आहे, देव देव आहे, आपण जीव आहोत. अर्जुनाची भाषा आहे बघा. अर्जुन काय बोलतोय 11व्या अध्यायामध्ये, जोपर्यंत देव समजत नाही तोपर्यंत देवाला शिव्या घालताय अर्जुन. ये लाजशी ना महाघोरी कर्मीश होता. देवा तुला लाज वाटत नाही, तू माझ्या गुरूंना माझ्या बांधवांना मामाला मारायचं सांगतो, देवाला अक्कल नाही, तुला लाज वाटत नाही. भगवंत म्हणता, हो ना, मला जर अक्कल असते तर कशाला तुझ्या रथावर आलोस. खरंच आहे तू म्हणतोस तो, ठीक आहे अर्जुन. पण ज्यावेळेला अर्जुन देवाचं शक्तिमत्व, व्यक्तिमत्व, क्षमता, अधिकार ओळखतो त्यावेळेला अर्जुन बोलतोय आणि रडत रडत बोलतोय, सखेती महत्वा, हे कृष्ण, हे यादव, हे सखेती, हे सख्या, हे देवा, हे यादवा, कृष्णा, हे भगवंता, तू परब्रह्म आहेस. आणि तुझी आणि माझी जर तुलनाच करायची म्हणली तर तुझ्या पायातल्या चेपलेजवळ उभा राहण्याची आमची लायकी नाही. विद्यार्थी म्हणून ज्या वेळेला आळंदीला आलेला असतो, त्याचं घरचं जीवन आणि त्याचं व्यक्तिमत्व स्वतःचं त्यावेळेला बघितलं तर माऊलीच्या दरबारात येण्याची लायकी नसती. महाराज त्याला काही समजत नसतं. पण तो 10-20 वर्षे, 20-25 वर्षे ज्यावेळेला ज्ञानेश्वरीच्या सानिध्यामध्ये येतो, मोठा वक्ता बनतो. ज्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला ते आई वडील पायावर लोटांगण घालतात, महाराष्ट्र त्याच्या पाया पडतो. जो त्याला पाया पडायला लागत होतो, मालक मला कामाला लाव, आज त्याच्या महाराष्ट्र पाया पडतो. तसं कारण आहे. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावर काल द्यावा लागतो, प्रयत्न करावे लागतात. अर्जुन म्हणतो, जर माझी लायकी बघितली देवा, मला 5 भावामध्ये 1 पत्नी, 5 बाप आहेत, 5 भावाचे 5 बापाने 1 आई,
1 गुंठा जमीन नाही, भावकीनं हाकलून दिलेलं आहे, जेवायला ताट नाही, अंगावर कपडे नीट नाहीत, आणि मी वनवासी 12 वर्ष वनवास भोगलेला आहे. माझी काय लायकी? तू जर बघितलं देवा, अखिल कोट ब्रह्मांड नायक आहेस, ज्या लक्ष्मीच्या पायावर पूर्ण विश्व लोटांगण घालतंय. दिवाळीच्या दिवशी का होईना, दररोज काही लोटांगण घालते आमच्या घरी यावं म्हणून. त्या लक्ष्मीचा तो पती मालक आहे, तिचा नवरा आहे, तिचा मिस्टर आहेस तू देवा. आणि माझं जर बघितलं काय, अर्जुन ओवी लिहितोय, ह्या ओव्या नुसत्या ऐकू नका, ह्या ओव्या कधीतरी जीवनामध्ये उतरवा. 11व्या अध्यामध्ये 10व्या अध्यामध्ये ओव्यात अर्जुन बोलतो, जरी थोरवी तुझी पाहत आहो, पाशी म्हणजे जवळ, उभे ठाकावया योग्य न हो, तुझ्या पायाजवळ उभा राहण्याची आमची लायकी नाही देवा. आणि ही आज का कळलं तुला? मग आतापर्यंत का कळत नव्हतं? अर्जुन तो काय, परिचय जास्त झाला, ओळख जास्त झाली. ओळख, तुम्ही जास्त एखाद्या पाहुण्याच्या घरी तुम्ही लाडके, तुम्ही आवडीचे, पण जास्त दिवस राहिले, जास्त दिवस ये जा केली तर जिथं आदर होता तिथं अनादर होतो. पाहुणा आल्या आल्या बघा, पहिल्या दिवशी हातपाय धुवायला गरम पाणी, साबण, हे जण कुणी टॉवेल घेऊन हातात उभा राहतात. महाराज चहा घेता का दूध घेता का थोडं रोगर घेता, काय घेता, काय घ्या काहीतरी, म्हणजे असे सौकून आदर दिलेला असतो. पण तोच पाहुणा, तोच महाराज वर्ष 6 महिने जर राहिला ना, तर तीच माणसं म्हणतात, महाराज आता असं करा, आम्ही तर कामाला जातो, तुम्हाला कल्पना, इथून कॉटन गिरीला कामाला जायचं, कोणी भांडूपला आहे तुम्हाला माहिती आहे, काय नाही, एवढं झाडून काढत जा, हे कपडे थोडे भांडे कुठे घासत जा, तुम्ही जेव जा, हे घासून घे जा, जमलं तर खिचडी करून तुम्ही खा आणि आम्हाला थोडी ठेवा. हळूहळू दळण आणा वगैरे 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 सर्व होते. का? अनादर जास्त, ओळख जास्त झाली. बघा अर्जुनाच्या ओव्यात बरं काय अर्जुन काय बोलतोय बघा. तुम्हाला बाकीचं जे हे कळण्यापेक्षा ना रंगबाई ठकुबाईच्या गोष्टी सांगायला इथे डझनानं महाराज पडत परिसरात आणि महाराष्ट्रामध्ये. त्या गोष्टी सांगणारा महाराज मी नाही. हे वाघणीचं दूध देतो तुम्हाला. हे ज्ञानेश्वरी म्हणजे सामान्य नाही. अर्जुन काय बोलतोय बघा. अर्जुन म्हणतो मज एक आसनी बैसने. एक आसनी म्हणजे ज्या गादीवर तू बसलाय त्याच गादीवर मी, त्याच रथात मी, एकाच ताटात जेवायला, एकाच सारखे कपडे, एकाच रथात, एकच वयाचे, आणि पुन्हा ना तर मेहना पाहुणा सखा मित्र वगैरे. त्याच्यामुळं तुझी लायकी आम्हाला कळायचं कारण नाही, पण आज कळले. बघा अर्जुन काय बोलतो. मज एक आसनी बैसने का तुझा बोल न मानणे. तू म्हणलेलं कधी ऐकलंच नाही, तू सांगितलेलं. हे का घडलं अर्जुना, का घडलं हे? अर्जुन म्हणतो देवा ऐक, कृष्णा ऐक, हे ओळखीचे दाटपणे बहुत घडले. ओळख जास्त झाली आणि जास्त अनादर झाला माझ्याकडे. आज तो अर्जुन परमात्म्याच्या जवळ उभा आहे, तिथं आलाय आणि तो आपली लायकी तपासतोय. आज ठीक आहे, तो युवराज आहे, तो शहाणा असेल, अतिशहाणा असेल, तो देवाच्या डोक्याजवळ बसलाय. पानची भक्ताची आम्ही प्रेमळ आहोत, देवाला समर्पित आहोत. जगात आमचं देवाशिवाय कोणी नाही, आमचं ज्ञानेश्वरी शिवाय कोणी नाही, ही भावना अर्जुनाची. आणि देवाच्या पायाजवळ बसतोय अर्जुन. देवाच्या पायाजवळ बसून खुर्चीवर बसत नाही, नीट समजून घ्या. म्हणून तुम्ही खुर्चीवर बसलेले खाली बसाल नाही, तर खुर्चीवर जे बसलेत ना, सर्वांना विनंती, ज्यांना ज्यांना खाली बसता येत नाही, मांडी घालून बसता येत नाही, खुर्चीवर बसा. जास्त वेळ तुम्हाला बसायला वेळ मिळेल आणि ऐकायला लक्ष लागेल. तुम्ही मांडी घालून बसले, महाराज काय म्हणते, मी काहीच म्हणत नाही, मी सुद्धा खुर्चीवर बसून तुम्हाला खुर्चीवर बसायला सांगतोय, आहे का नाही? का सांगतो तुम्हाला हे, की काय मार लागलेला असतो पायाला, वय झालेलं असतं वगैरे, कुठल्या तरी माध्यमातून तुम्हाला त्रास होतो. खुर्चीवर ज्यांना खाली बसता येत नाही, 100% तुम्ही वर बसून ऐका. आणि जे खाली बसलेत ना, मांडी घातली आपण, पाय कसा लांबव, बिनधास्त पाय लांबवा. तुम्हाला काहीच म्हणणार नाही, दोन्ही पाय लांबवा, एक पाय लांबवा, फक्त दुसऱ्याला लात लागू नये एवढे दक्षता घ्या. पाय कुंकडेही जाऊ द्या, फक्त कान माझ्याकडे ठेवा, लक्ष माझ्याकडे असू द्या. पाय दुखतात, पाय लांबवा, काही करा तुम्ही, पुरुष मंडळ असेल, भगिनी वर्ग असेल. अर्जुन विचार करतो आपण खाली बसायचे आणि समोर बसायचे.
भगवान परमात्मा उठले, अर्जुन पायाजवळ बसला. मला सांगा, झोपलेला मनुष्य झोपलेला आहे, एक डोक्याजवळ बसला आणि एक पायाजवळ बसला. मनुष्य झोपलेला मनुष्य उठल्याबरोबर डोक्याजवळ बसलेला दिसेल का पायाजवळ बसलेला? कोण दिसेल पहिला? पायाजवळ बसला. पायाजवळ बसल्या दिसल्याबरोबर अर्जुन अरे कधी आला? दुर्योधन म्हणतो कृष्णा तो कधी आला विचारू नको, मी अगोदर आलोय. भगवान काय उत्तर देतात बघा, दुर्योधना ठीक आहे, तू अगोदर किती महिन्यापासून तू आलास हे मला घेणं नाही, मला दिसला कोण? परमार्थामध्ये नावडेकर ज्ञानेश्वरी कथा आहे, ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण, हे जुनाट पुराण नाहीये. तुम्ही अशा ठिकाणी बसा, तुम्ही देवाला दिसले पाहिजे, तुम्ही माऊलीला दिसले पाहिजे, तुम्ही साधूला दिसले पाहिजे, तर तुमचं कल्याण आहे. देवाच्या डोक्यात बसायला असे पाठीमागं बसू नका. तुम्ही किती पिढ्या परमार्थ करताय ना ते घेणं नाही, तुम्ही देवाला कुठं बसले आणि देवाला दिसले पाहिजे. देवानं डोळे उघडल्याबरोबर तुम्ही दिसले पाहिजे. म्हणून पंढरपूरला जर गेले, नामदेव महाराजांचा पूर्ण परिवार जनाबाईसह देवाच्या पायाजवळ आहे. पायाजवळ म्हणजे पायरीला आहे, चोखोबारा आहे, पायरीला आहे देवाच्या. का? देवाला अखंड त्यांच्यावर अशी कृपादृष्टी. त्यांना माग जागा मिळत नव्हती काय? का तिथे बसले? कानोपात्रा देवाच्या नजरेसमोर आहे. देव सांगतात, जगाला सांगतायत ठीक आहे ती श्यामा वेश्याची मुलगी एका काळातली, पण आज अशी पवित्र झालेली ती. माऊलीने त्याच्या गळ्यातली माळ तिला घातलेली, माऊलीने तिचा हात माझ्या हातात दिलाय आणि आता तिची कल्याणाची जबाबदारी माझी. म्हणून ती कानोपात्र आहे ना. तुम्ही दर्शन घेऊन मग तुम्ही पात्र व्हाल माझ्या दर्शनाला. अगोदर तिचं दर्शन. वृक्ष रूपानं आजही ती तिथं उभी देवाच्या नजरेखाली. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा त्यांची इच्छा होती माझी समाधी देवाच्या पायाजवळ पाहिजे, पण देव चालू आहे, खूप चॅप्टर आहे. देव काय म्हणतोय माहिती का? पांडुरंग म्हणले माऊली तुम्ही जर पंढरपूरला थांबले तर मला कोणी कुत्रा विचारायचा नाही, सगळे तुमच्यात मागे लागतील, माझी किंमत कमी होईल, मग तुम्ही तिथं राहा मी इथं राहतो. माऊलीची ताकद भगवंताला माहीत होती. जाणून माऊलीला सांगितलं तुमची अतिशय अनेक पिढ्यांनी 108 पिढ्याची आणि अवताराची तिथं समाधी, तुम्ही इथं नका. तुम्ही जर इथं आले तर आमचं 100% महत्व कमी होईल, तुम्ही इथं येऊ नका माऊली. म्हणून सर्व संत देवाच्या नजरेपुढे, अर्जुन नजरेपुढे. आणि सांगितलं अर्जुना काय पाहिजे? दुर्योधन म्हणला मी अगोदर आहे. ठीक आहे, म्हणून तुम्हाला पुन्हा सांगतो, ज्ञानेश्वरीच्या पायाजवळ बसा, तुम्ही ज्ञानेश्वरीला दिसाल, माऊलीला दिसाल, भगवान परमात्म्याला दिसाल, अशा ठिकाणी बसा. याचा अर्थ अहोरात्र ज्ञानेश्वरी हृदयामध्ये ठेवा, अहोरात्र माऊलीला समर्पित करा. ज्ञानेश्वरी शिवाय तुमच्यावर दया करणार जगात कोणी नाही. अतिशय दयाघन माऊली म्हणजे ज्ञानेश्वरी. दोघांनाही जवळ बोलवलं भगवंतानं. काय सांगितलं? तो विचारलं काय तुमचं काम आहे? दोघे म्हणले काही ना, आम्हाला ते युद्ध होणार आहे आमचं, आम्हाला युद्धात मदत कर. बरं म्हणले ठीक आहे, मी आता शपथ घेतलेली, मी प्रतिज्ञा केली हातात शस्त्र धारण करणार नाही. 4 गोष्टी सांगाल म्हणले, मार्गदर्शन करील, पण मी काही करणार नाही. दुर्योधन म्हणला असे रिकाम टेकडे म्हातारे आमच्या घरात अर्धा डझन आहेत, काहीच न करणारे फुकटचा सल्ला देणारे म्हातारे घरात भरपूर आहेत आमच्या, असे एक म्हातारे आम्हाला नकोय. अर्जुनाला विचारलं, अर्जुना तुझं काय मत आहे? म्हणला मला आशाचीच गरज आहे देवा, मला दुसरं काही नको. 2 वाटणे केल्या. भगवंतानं 1.25 लाख नातू, पण तू नारायणी शेना दास दाशा सोनं नाणं सर्व काय अर्थखाताने पैसा अब्जावधी असे कोट्यवधी पैसे दिले. आणि हे पैसे माझी श्रीमंती, माझी लक्ष्मी पूर्णपणे एका बाजूला, योद्धे आणि माझी शक्ती, ही भौतिक शक्ती माझी एका बाजूला आणि मी एकटा एका बाजूला आहे. बघा तुम्हाला कोण पाहिजे? दुर्योधन म्हणला आपल्याला नको वाटतो, तुला कुठं चेहान पाणी गोळ्या आणा इंजेक्शन आणा, हातात काठी द्या तुला वगैरे वगैरे. म्हणलं तुला तुझे काय गरज नाही. आम्ही अर्जुन रडतो, डोळ्यातून अश्रू येतात. अर्जुनाला विचारलं तुला काय पाहिजे माग ना. अर्जुन म्हणला देवा मला काही नको, तूच पाहिजेस. भगवंत म्हणले काय बेडाच का अर्जुन? अरे मी काहीच करणार नाही. अर्जुन म्हणतो तू काहीच करू नको, फक्त एकच कर, आपण असावे जवळी,
काकडा करताना हा अर्थ समजला पाहिजे. कर जोडितो, कर म्हणजे हात जोडितो. देवा तुला मी हात जोडतो, कथे काळे आपण जवळे असावे. मी ज्या वेळेला कथा, कीर्तन, भजन, हरिपाठ, काकडा जे परमार्थ मी करेल त्या वेळेला तुला हात जोडून विनंती की तू माझ्या जवळ असा. बस आपण असावे जवळे. आवाज बरोबर येण्याचा. तू माझ्या जवळ असला पाहिजेस. बस तू एकटा पाहिजे. ते दुर्योधनानं सांगितलं मला घे ना. भगवंत म्हणले अरे तू एवढे बाकीचे घे, मला घे. दुर्योधनाच्या मानसिकतेवर तुकाराम महाराज म्हणतात तो काय म्हणला बघा, देव न लगे, देव न लगे साठवणीचे रुदले जागे. आम्हाला देव नको, फुकट सुद्धा नको. देव न लगे, देव न लगे, देव घ्या फुकट. शेवटी तुकाराम महाराज म्हणले अरे फुकट घ्या. नाही म्हणले फुकट म्हणल्यावर तर नकोच. जे आरती फुकट द्यायला लागले ते आरती काहीतरी चुकीचं असलं पाहिजे. देव आम्हाला नकोय. आणि अर्जुनानं सांगितलं तो मज भाऊ तू मला पाहिजेस. का सांगतो तुम्हाला, दुर्योधनानं देव घेतला नाही, देव डावलला आणि बाकीच्या प्रपंचातल्या गोष्टी घेतल्या. शेवटला ज्यानं देवाला घेतलं त्याचंच नाव लौकिक आज व्यासपीठावर गायल्या जातं. ज्यानं देवाचं घेतलं ते निर्वंश झाले. वंशाला देवा लावायला माणूस राहिला नाही. 100 भाऊ असून एक सुद्धा शिल्लक राहिला नाही. आणि ज्यानं देवाचं घेतलं हे त्यांचं जीवन आहे. आणि देवच ज्यांनी घेतला त्यांच्या 5 भावापैकी एकाच्याही केसाला धक्का लागला नाही. हे जीवन आहे. म्हणून दुर्योधनानं प्रयत्न केले प्रपंच वाढावं म्हणून. अर्जुनानं प्रयत्न केले देव मिळावं म्हणून. हे सुरुवातीपासून तुम्हाला हे सांगतो. आणि माऊलीचा हरिपाठ तुम्ही गाऊन म्हणता सगळे. हरिपाठाचा अर्थ कळणं गरजेचं आहे. कधीतरी अर्थ समजून घ्या. मरेपर्यंत तुम्ही हरिपाठ करा, बदल होत नाही तुमच्यामध्ये. तुम्हाला ते अभंग पाठ होणं वेगळा भाग आहे. अभिनंदन आहे अभंग पाठ व्हावेत, पण अभंगातला अर्थ समजला पाहिजे. अभंग कसा आहे बघा तुम्ही. भगवान माऊली म्हणतायत अरे वेड्या तुम्हाला किती वर्ष झालंय सांगतो, किती दिवस झालंय सांगतो, तुम्ही परमार्थाकडे दुर्लक्ष करता. आणि ज्याच्याकडे दुर्लक्ष करायचे ते सायासे करशी प्रपंच दिनानीसी. सायासे करशी प्रपंच दिनानीसी. शब्द कसे सायासे करीशी. सायासे म्हणजे प्रयत्नानं. आणि कधी करीशी, सायासे करीशी काय करीशी प्रपंच. आणि कधी कधी दिन आणि निशी. निशी म्हणजे रात्र आणि दिवस. मनुष्य रात्रंदिवस पोटासाठी प्रपंचासाठी आयुष्य खर्ची करतोय. आणि हरीशी न भजसे कवन्या गुणे. कुठला तुझ्याकडे असा गुण आहे की तू देवाला भजत नाहीस. आणि प्रपंच तुला कोणी सांगितलं नाही. पण रात्र आणि माऊलीचे अभंग आहेत म्हणून तुम्हाला विश्लेषण करतो. प्रपंच करीशीर दिननिशी. रात्रंदिवस आपण त्याच्यासाठीच घालतोय. आणि परमार्थाला म्हणलं की काय महाराज काय म्हणते म्हणून एक दिवस आपलं आम्ही आलो होतो बरं का. त्या दिवशी आलो होतो. हां तुम्ही तर पाहिला आम्हाला. आलो नव्हतो का आम्ही एक दिवस. आणि ते शेवटी आरतीला आले आणि सगळ्याच्या अगोदर उठून जेवून गेले. असे महाराजाला काय वाटेल पेक्षा जगाच्या बापाला काय वाटेल याचा विचार करा. पोराच्या बापाला काय वाटेल, पोरीच्या बापाला काय वाटेल, नातवाच्या पंतूच्या बापाला काय वाटेल, ह्याच्यासाठी तुमचं जीवन गेलंय आयुष्यभर. पण विश्वाचा जो बाप आहे
त्याला काय वाटेल त्याला कधीतरी विचार करा. त्याच्या हातात आपलं जीवन आहे, तो सर्व काही करणार आहे. आपल्या पोराचा बाप, आपल्या पोराच्या पोराचा बाप, पोरीचा बाप वगैरे वगैरे हे यांचं जीवन आहे ते स्वार्थी जीवन आहे. तुमच्यावर प्रेम करतात ते स्वार्थपोटी करतात. माऊलीला काय वाटेल याचा कधीतरी विचार करा जेव्हा. म्हणून 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन काल माऊलीने दाखवलं. भगवान परमात्म्याने अर्जुनाला विराट स्वरूप दाखवलं. विशाल काय पूर्ण विराट स्वरूप शब्दाचा अर्थ आहे भगवान परमात्मा पाताळामध्ये पाय आहे, पृथ्वीवर कंबर आहे आणि आकाशाला डोकं लागलेलं, एवढं विशाल काय स्वरूप दाखवलं. पश्चिमे पार्थ रूपाने आता सहस्त्रशः नाना युधाने दिव्याने, हे सर्व एवढं मोठं दाखवलं. अर्जुनाला भीती वाटली, नको म्हणला, मला हे बरोबर वाटत नाही. मग कसं पाहिजे? दावी रूप मज गोपिका रमना, ठेवू दे चरणावरी माता. चतुर्भुज सावळ रूप आम्हाला पाहिजे. भगवान परमात्म्याने ते विराट स्वरूप गुप्त केलं आणि मग चतुर्भुज रूप दाखवलं आणि भगवान परमात्म्याला आलिंगन दिले अर्जुनाला. आनंद वाटला भगवंताला अर्जुनाला. आणि मग अर्जुनानं प्रश्न विचारला, देवा जे तू विश्वव्यापक रूप मला दाखवलंस, विश्व जगात असं व्यापलेलं जे रूप आहे, प्रश्न जरा नीट समजून घ्या तर तुम्हाला दिलेलं उत्तर पुढे कळेल. अर्जुन प्रश्न विचारतोय 11व्या अध्यायाच्या शेवटी, जे रूप मला तू विश्वव्यापक विराट स्वरूप दाखवलंस, कानाकानात तुझी व्याप्ती आहे हे दाखवलंस ते, आणि आता माझ्या पुढे चतुर्भुज सावळ सगुण, हातामध्ये बनसुरी, पितांबरधारी, देहोडा चरणी, वेणू वाजवणारा, कुरळे केश आणि मयूर पिच्छ वगैरे सर्व हे असं तुझं नटलेलं स्वरूप, हे चतुर्भुज रूप, या रूपाची सेवा करणारा एक आणि व्यापक परमात्म्याची सेवा करणारा असे दोन भक्त आहेत. मला सांग देवा, हे दोन्ही रूप तुझेच आहे. समजून घ्या, तुम्हाला हे कळलं पाहिजे. काही लोक जैन समाज असेल, मुस्लिम समाज असेल, ही माणसं व्यापक तत्वाची पूजा करणार आहेत. ते मूर्तीपूजक नाही आहेत, मूर्तीपूजा करत नाहीत. तुम्ही आम्ही ही मूर्तीपूजक आहे. तुमच्या आमच्या घरात मूर्ती आहे, कन्हैयाची असेल, रामाची असेल, माऊली तुकाराम महाराजांची असेल, नरसिंहाची असेल, दत्ताची असेल वगैरे, तुम्हाला जे आवडते त्यांची मूर्ती असेल, त्या मूर्तीला काही माणसं 2-2 तास पूजा करतात. ना काही पूजा रोजाना लावून करून घेतात. माणूस ठेवायला आमच्या बंगल्यावरती पूजा करायला वगैरे, ठीक असे काही असतात. आणि मग ती पूजा करणारा, मग त्याला स्नान घालणे, त्याला कपडे, त्याला गंध, त्या भगवंताला काजळ, घंटी वाजवणं वगैरे वगैरे, त्याला ते अशी पूजा करायची, त्याला हार घालायचा, नमस्कार करायचा, नैवेद्य दाखवायचा, सर्व काही व्रत वैकल्य उपवास करायचा, त्याच्यासमोर गीता ज्ञानेश्वरी वाचायची वगैरे. आणि दुसरा एक वर्ग आहे, तो मूर्तीची पूजाच करत नाही. त्याच्या घरात फोटो नाही, तुम्हाला काहीच दिसणार नाही. जी मस्जिद असते, मस्जिद त्याची मुस्लिम समाज, त्याच्यामध्ये आत काही मूर्ती नाही, काही नाही, ते भिंती बांधलेल्या असतात फक्त. तेच ते व्यापक तत्व, त्याला ते अल्लाह मानतात. त्या अल्लाला हात नाही, पाय नाही, काय नाही, काहीच नाही. ते आपले संत राम रहीम हे सर्व एकच मानतात. अल्लाह तूही असं म्हणजे तूच अल्लाह आहेस आणि मौला तूच, सर्व काय तूच आहे देवा. पण ते तसं मानत नाहीत. ते मुस्लिम लोक दुसऱ्या आपल्या तुमच्या आमच्या देवाचं भजन करत नाहीत. त्यांच्या मस्जिदीमध्ये जाऊन ते नमाज पाडतात, अल्लाहू अकबर. इथं कसं आहे काय माहिती नाही, पण गावोगावी 5-5 वेळेला ते नमाज पाडतात. अल्लाहू अकबर. आपला हिंदू असेल तर मग रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. आम्ही आळंदीमध्ये राहतो ना, त्याच्यामुळे लोक बघायला मिळतात. तिथं आले ना असे कान धरतात, असे मोठमोठ्याने नाचतात, धन धन धन. त्याला सावकाश सावकाश फरशी फुटेल. आणि जास्तच उड्या हाणून नाचायला की असं समजायचे जास्तच पाप केलंय. अरे त्याला सांगायची गरज आहे का? काय तर आडवे असून लोळतात, त्या अंगावर त्या अंगावर असे पडतात, पुन्हा उड्या हाणतात. काय माऊली माऊली माऊली, त्याला मग सावकाश सावकाश सावकाश. आणि मग मुस्लिम समाजाचं असेल तर मी सांगितलं तर कबीर महाराजांनी एका असा अनुभव, बऱ्याचशा लोकांचा अनुभव बघितला, निरीक्षण केलं. हिंदू जर असेल तर विठ्ठला विठ्ठला विठ्ठला,
बघा तुम्ही, कुणी नसलं ना विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, माणसं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, रामकृष्ण हरी, माऊली 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 घ्यायच्या, माऊली माऊली काय घेतात, जप चालू इकडे. माणसं बघितली की जास्तच आवाज वाढतो, कोणी नसलं की गपचूप. आणि मुस्लिम जर असेल तर ते अशा पद्धतीने भजन करतो. कबीर महाराजांनी सगळ्याचं निरीक्षण केलं. अल्लाहू अकबर. कबीर महाराज म्हणले, हे गवळ्या, एवढ्या मोठ्यानं बॉम्बला काय झालं तुला, ते काय झोपलेलं आहे काय? कबीर महाराजांनी अभंग लिहिला होता सगळ्या याच्यावर. मौला होकर बांग पुकारे, हो क्या अल्लाह बहरा है, मूंगी के पाँव में घुंघरू बजता है, वही अल्लाह सुनता है. मौला होकर भांग पुकारे, अल्लाह हो, असं जे करतोस ना त्याला एवढ्या मोठ्यानं वरडायची काय गरज? अरे मुंगी के पाव में घुंघरू बजत है, वही अल्लाह सुनता है. मुंगी, तिच्या पायातलं घुंघरू, त्या घुंगराचा नाद, वही अल्लाह सुनता है, ते सुद्धा त्याला ऐकायला जाते. तुला एवढा मोठ्यानं वरडायची काय गरज आहे? काही काही मंदिरामध्ये आले ना, अशी मोठ्यानं घंटा वाजवतात ना, घंटा वाजून असं कांटाळ्या बसतात. कधी कधी सांगालो तरी हळू हळू, देव झोपलेला नाही. घंटा एक आवाजाचं प्रतीक आहे, उगं थोडं टच करावं लागतं. नाही वाजवलं तरी काही गरज नाही. त्याला तुम्ही आलोय म्हणून सांगायची, काय झोपलाय का तुमच्यासारखं? हा, तो काय घोरतोय, तो काय झोपीत आहे म्हणून त्याला जागा करायचे. केवढे मोठ्याने घंटा टंग 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 वाजवलेला असतो. ओ हे अल्लाह सुनता है, मुंगी के पाव में घुंघरू बजत है, ओ हे अल्लाह सुनता है. तो इतका सूक्ष्म आहे, तो ऐकतोय. म्हणून कबीर महाराज म्हणतात, अरे काय एवढ्या मोठ्यानं ओरडायची गरज आहे? म्हणून असा एक वर्ग आहे, तो व्यापक तत्वाची पूजा करतो आणि एक सगुण साकार मूर्तीची पूजा करतो. मग सांग देवा, मला सगुण उपासक तुला आवडतो का निर्गुण उपासक? मग आम्हाला तसं वागायला. ह्या दोघातून तुला प्रिय कोण आहे? तुला आवडतो कोणता दोघापैकी? पक्क समजून घ्या. ज्ञानेश्वरी वाचताना, हरिपाठ करताना तुमच्या लक्षात आलं पाहिजे, भगीर वर्गांच्या विशेष करून. जे व्यापक तत्व आहे, 11व्या अध्यायामध्ये विराट स्वरूप दाखवलं मी, विश्व व्यापक आहे अर्जुना. मग त्याच्यावर त्याची उपासना करणारा भक्त तुला आवडतो का जो विटेवर उभा आहे, कटेवर कर आहे, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, असं सगुण साकार मूर्तीची पूजा करणारा तो उपासक, तो भक्त? ह्या दोघातून कुठला तुला आवडतो? भगवंत म्हणतात, काय अर्जुन, अरे दोन्ही रूप माझेच आहेत ना, काय तुझेच आहेत, पण सांग तुला कुठला भक्त आवडतो? मग 12व्या अध्यायामध्ये उत्तर दिलेलं आहे, खूप गोड उत्तर दिलेलं आहे. भगवंत म्हणतात, अर्जुना अरे दोन्ही माझे भक्त आहेत, पण एक लक्षात ठेव, निर्गुण उपासक जो आहे तो 10वीला जाणारा पोरगा आहे, म्हणजे 12वीला जातोय, कॉलेजमध्ये जातोय. आणि जे लहान बाळ आहे ना, ते पहिलीच्या वर्गात जात आहे. आता हे दोन्ही एकाच आईचे आहेत, हे की नाही? दोन्ही एकाच आईचे आहेत, दोघांवर प्रेम सारखंच आहे की नाही? प्रेम सारखंच आहे. मग या दोघांमध्ये भेदभाव करते का नाही? काही ते जो कॉलेज कुमार आहे त्याला मध्ये बघ, तुझी ही सायकल, तुझे कपडे, तुझं दप्तर, ते पाण्याची बॉटल निघायचं नीट आणि वेळेवर घरी यायचं. नाही आला असतं मरणाचा मारे ना. बरं बरं. आणि ते मग लहान मुलगा म्हणतो, आई मी बी ते माझं दप्तर घेतो, मी निघतो. नाही नाही, तो नाही जायचं, तुला आहे ना मी तुला नेऊन सोडणार, कडेवर घेऊन खांद्यावर त्याला घेते पाण्याची बॉटल, आणि तिथे जाऊन, मॅडम हे बाळाला लक्ष द्या, आणि शाळा सुटायच्या अगोदर 5 मिनिटांना मला फोन करा, घेऊन येते. दोन्ही मुलं आईचेच आहे. दोघांमध्ये हा भेद कसा आहे त्याच्यावर खूप मोठा विस्तार आहे. त्याच्या अगोदर माऊली थोडंसं चिंतन करतात, ते तुमच्या पुढे ठेवतो. हा, हे ज्ञानेश्वरी अशी आहे, तुम्ही जन्मच्या जन्म ऐका. तुम्हाला आता 7 दिवस लक्ष देऊन ऐकलं ना, तुमच्या लक्षात येईल की ज्ञानेश्वरी इतकं चांगलं जगात कोणीच सांगत नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे माऊली. माऊली इतकं या पृथ्वी तलावर संत एवढं कोणी चांगलं आणि तुमच्या हिताचं सांगू शकत नाही. माऊली 12व्या अध्यायातली पहिली ओवी लिहित आहे. ह्या ओव्या वाचा पण बरं का, तुमचं कल्याण होईल. ज्ञानेश्वरीला उरलेल्या आयुष्यात तर तिला समर्पित करा, वाचत राहा. तुम्हाला कळेल न कळेल, वाचा.
पहिली ओळी 12व्या अध्यायातली, जय जय ओ शुद्धे दारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षेती. आपल्या गुरु माऊलीचं वर्णन करतायत माऊली. आणि गुरु माऊलीची जी दृष्टी, जी कृपादृष्टी ना, तिचं वर्णन आहे ज्ञानेश्वर माऊली करतायत. पहिल्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत लिखाण झालंय, तिथपर्यंत भगवद्गीतेचा अर्थ सांगून झालाय. आणि आता 12व्या अध्यायाला आरंभ करतायत आणि माऊली बोलतायत. श्री गुरु निवृत्तीनाथ समोर बसलेले. बघा हे ज्ञानेश्वरी कशी, ह्याच्या 3 जोडे जगप्रसिद्ध आहेत. कृष्ण आणि अर्जुन पहिली जोडी, दुसरी जोडी धृतराष्ट्र आणि संजय, आणि तिसरी जोडी ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीनाथ महाराज. बघा ह्याच्यामध्ये कशी विसंगती वेगळी वेगळी. पहिली जोडी कृष्ण आणि अर्जुन. अखिलकोट ब्रह्मांड नायक हा देव सांगतोय आणि भक्त राज किरीटी परिषद असे, किरीटी म्हणजे अर्जुन, तो ऐकतोय. दुसरी जोडी नौकर सांगतोय आणि मालक राजा ऐकतोय. धृतराष्ट्र हा राजा आहे हस्तिनापूर, तो मालक आहे. आणि संजय हा नौकर आहे. आणि दुसरी नौकरी नाही त्याच्याकडे, सोन्याच्या दुकानावरचा नौकर नाही, घोड्याच्या खरारा करायचा. 1000-2000 घोडे, त्या संजयाच्या बरोबर 10-20 माणसं, 100-50 माणसं, त्याच्यातला एक हा नौकर. घोड्याला पाणी पाजायचं, खरारा करायचा, पेंट खुराक चारायचा, त्यांचं काय देखभाल करायची, आणि त्यांची जे ते लीद पडलेली शेण वगैरे ते उचलून टाकायचं, एवढंच काम आहे संजयला. तो नौकर आहे, नुसत्या भाकरीवारी राहिलेला नौकर आहे. पण मंडळी नीट लक्षात ठेवा मी काय बोलतो. संजय नौकर आहे, पण नौकरी सुद्धा जर इमानदारीने केली देवाला आवडतो. संजय धृतराष्ट्राने दुर्योधन या सर्वापेक्षा लाडका बनला संजय. का? देवावर प्रेम होतं संजय, इमानदारीने नोकरी केली. संजय सांगतोय कुरुक्षेत्रावर ज्यावेळेला युद्ध आरंभ होणार त्यावेळेला धृतराष्ट्राला त्याच्या बापाने, त्याच्या वडिलांनी म्हणजे महर्षी व्यासांनी सांगितलं, धृतराष्ट्रा तू आंधळा आहे, तुला दिसत नाही, तुला मी दिव्य दृष्टी देतो. हस्तिनापूर पासून कुरुक्षेत्र 40 किलोमीटर अंतर आहे. एवढ्या अंतरावर चाललेलं युद्ध तुला दिसलं पाहिजे आणि काय घडलंय ते ऐकायला मिळालं पाहिजे. त्यानं सांगितलं मला इच्छा नाही, मुलांचं कोड कौतुक बघायला मिळालं नाही, आता त्यांचा मृत्यू बघू का मी. धृतराष्ट्र म्हणला मला नको. मग म्हणले तुझा विश्वासू एखादा मुलगा नौकर. धृतराष्ट्र म्हणला माझा पूर्ण माझ्या हस्तिनापूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये एकच माझा विश्वासू माणूस आहे, त्याचं नाव आहे संजय. घोड्याचा खरारा करणारा मंडळी, नौकर आहे, पोटावर राहिलेला आहे, त्याच्यावर विश्वास ठेवला. मग महर्षी व्यासांनी म्हणजे धृतराष्ट्राच्या वडिलांनी संजयच्या डोक्यावर हात ठेवला, कृपादृष्टी, अनुग्रह दिला. त्याचं नाव आहे अनुग्रह. तुमचा अनुग्रह लाधलो. तुमच्या कानामध्ये गुडगुडू सांगणं हे अनुग्रह नाहीये. तुमच्या डोक्यावर हात काल दशमी परवा दिवशी होऊन गेली. तुकोबराय म्हणतायत लावणी हात कुरवाळीला माता, सांगितले चिंता न करावी. आणि कधी घडलं? माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. तुमचा अंगीकार संतांनी करावं, परमात्म्यानं करावं, ज्ञानेश्वरीनं तुमचा अंगीकार केला पाहिजे. आणि या पवित्र दिवसाच्या निमित्त नावडेगावचा सप्ताह 20 वर्षापूर्वी मी सुरू केलेला. माग शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार ही संत मालिका सांगितली. हे सर्व काही मला सांगितलं माझ्या गुरु माऊलींनी, मला अनुग्रह दिला आणि सांगितले चिंता न करावी. नावडेकर नीट लक्षात ठेवा, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही चिंतन करा. आणि तुमच्या चिंतनानं काय होईल? तुमचं शरीर लवकर नष्ट होईल, काहीच होणार नाही. म्हणून चिंतन करायचं शिका, चिंता करू नका. का? तुकाराम महाराज म्हणतात माझ्या गुरु माऊलीनं, संतांनी मला सांगितली चिंता न करायची. आणि मला नाम दिलं माझ्या गुरु माऊलीने. काय सांगितलं? राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र, हा मंत्र जपावा सर्व काळ, हे सांगितले त्यांनी मला. संजयच्या डोक्यावर हात ठेवला, लख प्रकाश पडला, त्याला दिसायला लागलं, हजारो किलोमीटरचं दिसायला लागलं आणि ऐकायला यायला लागलं. का सांगतो तुम्हाला हे? संजय हा नौकर आहे, पण तो राजाला सांगतोय कुरुक्षेत्रावर देव काय म्हणला, अर्जुन काय म्हणला, जग काय म्हणतंय. संजय आहे ना, ही दुसरी जोडी. संजय सांगतोय, व्यासपीठावर मी बसलो तसा संजय खुर्चीवर बसलेला आहे, राजा दुसऱ्या खुर्चीत किंवा खाली बसलेला गादीवर.
आणि संजय नौकर सांगतोय आणि राजा ऐकतोय. तिसरी जोडी बघा, ज्या माऊलीचे मोठे बंधू आहेत आणि गुरु आहे, त्या गुरु माऊलीने ठरवलंय माझा भाऊ, माझा लाडला भाऊ, माझा ज्ञानोबा, माझी माऊली, त्याला एवढं मोठं करायचंय, एवढं मोठं करायचंय. देहांत प्रायश्चित घ्यायला जात असताना माझ्या आईला आणि माझ्या वडिलाला मी सांगितलंय, आई जा, तुझ्या ज्ञानोबाला मी एवढा मोठा करील, एवढा मोठा करील. जगात आज कुठलाच देव आणि देवताने मानव तुझ्या माऊलीची बरोबरी करायला अजून जन्माला आला नाही आणि भविष्यात येणार नाही, इतकं मी तुझ्या माऊलीला मोठं करेल. म्हणून निवृत्तीनाथ महाराज पुढे बसले आणि माऊलीला व्यासपीठावर बसवले. ही तिसरी जोडी आहे. माऊली समोर निवृत्तीनाथ महाराजांना उद्देशून बोलताय, त्याने लाखो लोक बसलेले. 2 वर्ष चाललेलं हे सत्र आहे, जे तुम्हाला 7 दिवसात मी सांगणार आहे. हे 2 वर्ष चाललेलं आहे माऊली. 4 दिवसात आणि 8 दिवसात सांगून तुम्हाला कळणार नाही. मी गावकऱ्यांना विनंती केली होती पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, हे ऐका. दुसऱ्या जुनाट झालेल्या पोत्या पुराणं हे नका ऐकू, ज्ञानेश्वरी ऐका, माऊलीची वाणी ऐका. आणि तुमच्यामध्ये डझनानं महिला ज्ञानेश्वरी करणाऱ्या, ज्ञानेश्वरी सांगणाऱ्या जन्माला येतील. डझनानं मुलं पुरुष ज्ञानेश्वरी कीर्तन, कथा कीर्तन करणारे जन्माला येतील. पण त्यावेळेला लोकांनी ऐकलं नाही, बदललं. दुसऱ्याच वर्षामध्ये मला बाजूला केलं, फोनही केला नाही. परस्पर या लोकांनी दुसरे महाराज आणले, त्यांची स्तुती करणारे. मग मी त्यांची स्तुती करत नाही. माझं तर तुम्हाला माहिती आहे, मी वेळ प्रसंगी घणाघात करतो. तुम्हाला सांगू, तुम्हाला शेतकरी जर असेल तर मी बोलतोय ते कळेल तुम्हाला. टिकाव असेल, फावडा असेल, काही असेल, खुरपा असेल, एखादं त्या घिसाड्याकडे नेलं ना, त्याला जर ती कुऱ्हाड असेल, ती कुऱ्हाड जर मवाळ झाली, तिला तीक्ष्ण बनवायचं असेल तर ती भात्यात त्या विस्तवात घालावं लागते, लालबुंद करावं लागते आणि 5 किलोचा हायंबर तो घन दोन्ही हाताने मारावं लागतो त्याच्यावर. तेव्हा ते असं ते पातळ होतं, त्याला तीक्ष्ण होतं. बरोबर. आता त्याला मोठं घनानं मारलं तर त्याला धार निघेल, आणि त्याला जर चमच्यानं नुलताने मारलं तर निघेल का त्याला? हा, पोहे खायच्या चमच्यानं किती महिने मारल्यावर निघेल त्याला? तसं वक्ता निर्भीड लागतो. तुम्हाला काय वाटेल, यांना काय वाटेल, मग तुम्हाला काय वाटेल हे सांगण्यासाठी मी आलोय का? मला खूप सांगतात बरेच जण, महाराज एवढं सोडून बोला का, त्याच्यात माझंच निघतंय. अरे तुझं निघतंय ते मी घातलंय का? हा, नाही ते पण तुम्ही रात्री बोलले ते मलाच लागलं. मला लागलं त्याला मी काय करू? मेडिकलमध्ये अनेक आजाराच्या गोळ्या, जे तुम्हाला ते त्याचे घ्यान बरे व्हा. असं आहे ना, रेडीमेड कपड्यामध्ये जर तुम्ही गेले दुकानामध्ये, तुमचं माप घेऊन शिवलंय का ते, पण येतं कुणाच्या तरी अंगाला. तसं रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मी बोलतोय. मग तुम्हाला वक्ता कसा पाहिजे? तुमचं काही सांगायला नको. तुम्ही अहो डॉक्टरकडे जर तुम्ही गेले तर डॉक्टरांनी तुमचा रोग तुम्हाला काय झालाय ते सांगितलं पाहिजे. त्याला डॉक्टर म्हणतात. तुम्हाला तपासायचं किती फी झाली? 2000. आम्हाला काय होतं? तुम्हाला काहीच होत नाही. मग ह्याला काहीच कळत नव्हतं. असा महाराज पाहिजे. हे गावचे पाटील, हे सरपंच, हे महाराज, हे असे. मग तुमची स्तुती करून घेण्यासाठी गावची वर्गणी जमा करायची आणि तुमची एकट्याची स्तुती करून घ्यायची आणि ती वर्गणी दिला. मग असा महाराज तुम्हाला पाहिजे. मला हे नाही जमत. जमलं तर ऐका, नाही तर काय, पण खरं सांगा. ज्ञानेश्वरी तुम्हाला नावड्यातल्या गावागावातल्या घराघरातल्या माणसाला कळावा, हा माझा पवित्र हेतू होता. ज्ञानेश्वरी कळावी, सलग 10-5 वर्ष ज्ञानेश्वरी कळावी, हा माझा हेतू होता. आणि आजही त्याच्यासाठीच मी आलेलो. तुम्हाला काय वाटतं ह्याचा मी विचारच करत नाही. तुमच्या माऊलीला आणि माझ्या माऊलीला काय वाटेल? तुकोबारांचा अभंग आहे, मज हसतील संत, मज ते हसतील. मला संतांनी हसू नये, लोक हसले तरी चालेल. लोक कसेत ऐका. तुकाराम महाराज म्हणतात, एका माणसानं ठरवलं आपल्याला लग्न करायचं नाही. मुलगा 30-40 वर्ष वय झाले, म्हणले लग्न करायचं नाही. लोक म्हणले त्याचं हायच काय लग्न करायला. आणि दुसरा एक म्हणला आपल्याला आहे ना, तो 12वीला जात होता, 10वी-12वीला, म्हणलं आपल्याला लग्न लवकर करायचं. म्हणले हे भांबावलं वेळ झालं. म्हणले अरे 10वीला जात आहे अजून, बायकोच करायला लागले. आणि दुसरा म्हणतो आपल्याला करायची नाही. जो करायची नाही म्हणतो त्याला म्हणते हे नपुसक आहे, ह्याच्याजवळ काहीच नाही. आणि जे करायचं म्हणतो तो नाही, म्हणले उन्मत्त झाला. दुसरा एक माणूस आहे, दररोजच नावळे गावात घरोघर, हा झाला का चहा, पोहे झाले का, जेवण कधी, म्हणले ह्यांनी तर आमचं येऊन जाऊन घर बुडिलो. ह्याला काय आता आम्हाला असं म्हणावं तरी कसं, महाराज येऊ नका म्हणून.
दररोजच नावड्यात गावात येते. बरं नाहीच आलं काय म्हणले, हे ह्यांना माया नाही दया नाही म्हणले. 12 वर्ष झाले आम्ही बऱ्याच जणांनी माळ घातले पण आमच्या गावात आली सुद्धा नाही, येत सुद्धा नाही. ते काय माणसात काय, कसले संत, हे कसले महाराज. न जाता येता जाता घर बुडवले आणि न जाता म्हणे ती निष्ठूर. एका माणसाला लेकरू बाळच नाही, एका बाईला. तिला म्हणले हिला मूल बाळ नाही, काय नाही, लेकरू बाळ नाही. म्हणले हिचं तोंड बघू नये सकाळी सकाळी. हा म्हणले दोवाडे हिला तोंड बघू नाही, तिला निपुत्री काय. आणि त्याच शेजारणीला 9 लेकरं होते, शेजारणीला कोणाविषयी. ती म्हणली हे काय काय गाव काय हे डुकराच्या पिल्लावणी हे डझनभर लेकरं. म्हणले ह्याला एकाला अंगावर कपडे येते, एक शाळेत नाही ते, एक तर काय, एक रांगतंय ते, एक पळतंय. म्हणले हे काय लेकर आहेत. अगं तू का बाईस का काय, म्हणजे जिला एवढे तर तिलाही म्हणतात हे का लेख, आणि जिला काही नाही म्हणतात नाही नाही हे वांज हिचे तोंड बघायचं. नेमकं काय करायचं. तुकाराम महाराज म्हणले हा कलियुगातली ही लोक आहेत. लोक जैसा ओक धरिता धरावे ना. ओक शब्दाचा अर्थ आहे तुम्ही दिवाळीला किंवा पंक्तीला चांगलं खाल्लं, एसटी मध्ये बसले, चौकून चांगले माणसं बसलेले आहेत आणि वांती आली तोंडात, आता खाली टाकावं तर माणसं बसलेत आणि जर गिळून घ्यावी तर जात नाही, गिळत नाही. कळतं काय बोलतो. वांती नाही म्हणले तर आम्ही गुलाबजामुन खाल्लेत माझं, मग घे गिळून. नाही म्हणले गिळत नाही, तोंडात गुळणी आले. म्हणले टाक नाही, पण म्हणलं माणसं बसले सगळे, आता सगळे माणसं टाकायची कशी. म्हणून लोक जैसा ओक, ओक म्हणजे ओकारी वांती, धरविता धरावे ना. ती तोंडात आली आता ती धरून ठेवता येत नाही, जर टाकाव तर पुढे माणसं बसले, टाकता येत नाही. काय करावं. अभक्ता जिरणात सत्संग. म्हणून लोक असेत. म्हणून काय करायला पाहिजे. महाराज तुकाराम महाराज म्हणतात तेजुनिय जन, लोकांच्या नादाला लागू नका. ज्ञानेश्वरीचे ऐका आणि भजन करा, म्हणजे परमार्थ करा. अशी लोक आहे. का सांगतो तुम्हाला, माऊली समोर बसलेले, माऊली जगाकडे बघत नाही. म्हणून माऊली महाराज निवृत्तीनाथ महाराज पुढे बसलेले आहेत, नीट समजून घ्या. आणि माऊलीला उद्देशून त्या निवृत्तीनाथ महाराजांना गुरुजींना उद्देशून माऊली म्हणतात प्रभू. प्रभू म्हणजे मालक. हे भगवान तुम्ही महिषेची मूर्ती, तुम्ही साक्षात भगवान परमात्मा आहात, शंकर आहात, महिषेची मूर्ती. आणि मी दुबळा अर्चितशी भक्ती. ही 9व्या अध्यायातले बाबा आहेत. आणि पुढे आज 12व्या अध्यायामध्ये माऊली आलेत. आता इथून पुढे ग्रंथ लिहायचा आहे, ग्रंथाला बहर आलेला आहे. माऊलीचा प्रवचनानं महाराष्ट्र वेळा झाला आहे. महिलाने पुरुष रात्रंदिवस मंडपामध्ये माऊली 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 करतात. सर्वांमध्ये लहान बाळ आहेत, 14 वर्षे वय, आणि मोठमोठे महाधन 200-200 वर्षाचे, 1400 वर्षे जिवंत राहिलेला चांगावटेश्वर समोर बसलेला आहे. त्यांची दाढी धरायला 10 माणसं आहेत, दाढी उचलून धरायला. 1400 वर्ष कशाला म्हणतायत. 14 वर्ष नाही, समजून घ्या नावडेकर. 1400 वर्षाचा योगी पुढे ऐकायला बसलेला आहे. आणि 14 वर्षाचा रुक्मिणी आणि विठ्ठल पंताचा पोरगा माऊली ज्ञानेश्वर माऊली सांगायला व्यासपीठावर बसलेले. ती ज्ञानेश्वरी सांगतात. ती ववी आपल्या गुरुला उद्देशून बोलतात, जय जय ओ शुद्धे. गुरुदेवा तुमचा जय जयकार असो. माझ्यासारख्या दुबळ्या अशिक्षित माणसाला तुम्ही एवढं मोठं केलं, तुम्ही खाली बसले गुरुदेवा, आणि माझी लायकी नसताना मला व्यासपीठावर बसवलंय, म्हणून तुमचा जय जयकार असो. जय जय ओ शुद्धे. आणि तुम्ही शुद्ध आहात. मला शुद्ध अशुद्ध आपल्याला कळलं पाहिजे. पाणी शुद्ध आहे, पण ते अशुद्धाच्या सापेक्ष शुद्ध आहे. पाणी काय करतं. पाणी हे कपड्याला, आपण तोंड धुतो, ब्रश करतो, पाणी आपलं चेहरा कपडे स्वच्छ करतंय, पण ते मलिन होते. आपण तोंड धुतलेलं, ब्रश केलेलं, आपले कपडे धुतलेलं पाणी आता आपल्याला प्यायला, पूजेला, आंघोळीला चालतं का. चालतं का. हे नाही चालत का. ते अशुद्ध झालं. तशी गुरुची जी कृपा आहे ती अशुद्धाच्या सापेक्ष शुद्ध आहे. ती शुद्धाला तर शुद्ध करते, पण अशुद्धाला सुद्धा ती शुद्ध करते. गाईचं गोमूत्र जर माणसाला विठळा झाला, काय स्पर्श झाला, तर ते टाकल्या जातं, ते पवित्र आहे. तसे गुरुची कृपा जी आहे, गुरु कसे आहेत. जय जय व शुद्धे. तुम्ही शुद्ध आहात, अशुद्धाला शुद्ध करणारे आहात, आणि पुन्हा तुम्ही शुद्धच राहणार आहे.
अशुद्धाला पाणी अशुद्धाला शुद्ध करतं, पण पाणी मलिन होतं. तशी तुमची जी कृपा आहे, तुम्ही जे आहात अशुद्धाला शुद्ध करते आणि पुन्हा तुम्ही शुद्धच राहता. म्हणून जय जय शुद्धे उदारे. तुम्ही तुमच्या शुद्धतेचं औदार्य जगामध्ये उदारे आणि प्रसिद्ध उदार आहे. तुम्ही आम्ही उदार आहे पण जगात ख्याती नाही. तुम्ही कसे उदारे आणि प्रसिद्ध आहे. आणि काय उदार आहे, कशामध्ये तुमचं, कशात अवदार आहे? तुम्ही पंगत दिली का, मंडप दिला का, स्पीकर व्यवस्था केली का, महाराजांची फी दिली का, काय 1,00,000-2 लाख दिले? नेमकं तुमचा अवदार आहे कशामध्ये आहे माऊली? तुमच्या जे गुरुचं तुम्ही वर्णन करताय निवृत्तीनाथ महाराजांचं, हे कशामध्ये उदार आहे? अनवरत आनंदे वर्षेते. माऊली म्हणतात माझे गुरुदेव, माझी गुरु माऊली विश्वाला आनंदाचा वर्षाव करण्यामध्ये उदार आहेत. आनंद देत आहेत, जगाला आनंद देत आहेत आणि तो आनंद देण्यामध्ये उदार आहे. आनंदे उदारे. बघा, जय जय विशुद्धे उदारे प्रसिद्धे. अनवरत. अनवरत म्हणजे कुठलंही खंडन नाही. एकदा तुम्हाला आनंद द्यायला सुरुवात केला, 728 वर्षापासून जग आनंदामध्ये. माऊलीची प्रतिज्ञाचे अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंद भरीन नावडे गाव. तिन्ही लोक आनंद भरीन. आनंदानं जिकडे तिकडे माऊली माऊली आनंदे. आनंद आहे, आनंद भरीन वर्षे ते आनंदे. आनंदाचा वर्षाव करण्यामध्ये अविरत, कुठलाही खंड नाही. अखंड ती समजून घ्यावी लागते. तुम्ही जर 20 वर्ष ज्ञानेश्वरी जर ऐकली असती आजपर्यंत, नुसती ज्ञानेश्वरी, आज घरात ज्ञानेश्वरी दिसली असती, माणसाने ज्ञानेश्वरी पाठ केली असती, हजारो वेळा तुमच्या असे माणसं आहेत कधी कधी खाली बसलेल्या महिलाने पुरुष, मी जर बोलायला लागलो शेकडो महिला खालून ओव्या म्हणतात, मला मदत करतात, मला सहकार्य करतात. पुरुष सुद्धा, इकडे पुरुष मंडळी हजारो ओव्या पाठ असतात. 20 वर्ष जर तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकली असती, महाराज रायगड जिल्ह्यामध्ये पुरस्कार मिळाले असते की नावडे गाव सलग 20 वर्ष ज्ञानेश्वरी भावकथा ऐकताय. काय फरक पडला? तुम्ही दुसरे महाराज आणले ना, काय बदल झाला, काय सांगितलं त्यांनी आहे तुमच्या लक्षात? आणि हरिपाठातला अभंग सांगतो तुम्हाला, नीट लिहून ठेवा, समजून सांगा. तुम्हाला जर नाही कळलं, तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर, माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, वाया व्यर्थ कथा सांडी. सांगतात का नाही? बाकीच्या कथा व्यर्थ आहेत आणि वाया आहेत. मग काय करू माऊली? सांडी म्हणजे सोडून द्या, टाकून द्या. सांडी म्हणजे आपण म्हणतो भाजी सांडली, पाणी सांडलं, दूध सांडलं. सांडलं म्हणजे खाली सांडलं. तसं हे सांडी म्हणजे टाकून दे. का? 400 वर्ष आयुष्य होतं, 200 त्यावेळेला हे जुनाट पुराण ऐकत होते लोक. आता ह्या पोत्याने हे पुराण कोणी ऐकत नाही. म्हणून ज्ञानेश्वरी, आणि ती कशी वाचायची? भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. एकनाथ महाराज सांगतात, जनाबाई सांगते, बाबा तुमचं कल्याण करायचं असेल नावडेकर, तुमचं उन्नती करायची असेल, आत्मउन्नती करायची असेल, तुम्हाला जगामध्ये तुमचं नाव करायचं असेल, देवाच्या दरबारात जायचं असेल, माऊलीचं लाडकं बनायचं असेल, तर याच्यासाठी एकच करा. काय वाचावं माऊली आम्ही? जनाबाई, जगात अनेक पुराण पोत्या ढीग लागला, आम्ही काय वाचावं? वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरी, फायदा काय? ज्ञान होय मोढा अति मूर्ख त्या दगडा. वाचिल जो कोणी, जर कोणी ज्ञानेश्वरी वाचणारी बाई, पुरुष आणि महिला असेल, जनाबाई म्हणतात, मी त्या भाग्यशाली स्त्रीच्या आणि पुरुषाच्या चरणावर मी साष्टांग दंडवत घालते. वाचिल जो कोणी जनी त्याशी लोटांगणी, मी लोटांगण घालते अशा पुरुषाच्या आणि महिलेच्या पायावर. का सांगतो तुम्हाला? उदारे प्रसिद्ध अनवरत आनंदे वर्षयते. आनंदाचा वर्षाव करणारी ज्ञानेश्वरी. पुन्हा माऊली सांगतात, त्यावेळेचा एक काळ होता त्या पोत्या पुराणा वाचायचा, आता तो काळ नाही. माऊली आम्ही काय करावं? आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? माऊली म्हणतात, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, ज्ञानेश्वरी ऐका. हा, हरिनाम ऐकायचा, भगवंताचं नाम घ्यायचं. पण ते माऊली कसं घ्यायला पाहिजे आम्ही नेमकं आम्हाला समजत नाही. कसं नाम घ्यायचं? माऊली कसा उपाय सांगतात बघा. आता मी अभंग तुम्हाला पाठ आहे, पण मी सांगितल्याशिवाय लक्षात येत नाही. हा घ्यायचं कसं माऊली? बघा माऊली उपाय सांगतात कसं घ्यायचं.
मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, कसं घ्यायचं? मंथोनी नवनीता, नवनीत म्हणजे लोणी, मंथन करून, जशी महिला मोठा डेरा असतो त्याच्यात दही दूध ताक दूध वगैरे गरम पाणी थंड पाणी आणि दूध एकत्रित करते आणि त्याला रवी असते, असे रवी असं मंथन करायचं. आणि एकदा मंथन करून एक अर्धा तास ते मंथन करून झालं ना, मग ते लोणी असं त्याच्यातलं एकत्रित करायचं, लोण्याचा गोळा, त्याला नवनीत म्हणतात. नवनीत म्हणजे लोणी, ते काळ घ्यायचं आणि बाकीचं जे आसार भाग आहे ताक, बघा शब्द कसे आहेत, मंथोनी नवनीता तैशी घे अनंता, वाया व्यर्थ कथा. ताक आहे ना, ताक कोणाला देऊन टाक, तू पिऊन घे, नाही ते शेजाऱ्याला देऊन टाक, लोणी देऊ नको, तू घे. लक्षात येते? तैसे घे अनंता. आणि म्हणले हे जे ताक नाही ते सांडी ते दे दुसऱ्याला देऊन टाक. मग बाकीच्या पोते आहेत, मोठमोठे पुराण आहेत, आणि हे पुराण माऊली म्हणतात वाया व्यर्थ कथा. आज कलियुगामध्ये तुमचं आयुष्य थोडं आहे, ते व्यर्थ आहे, ते वाया आहे, त्यांना सांडून दे, त्यांना टाकून दे. किती सांगा माऊली लोक. आणि वाया अनेक पंथा, आता अनेक पंथ आता आपल्या गावात नाहीत ते बरं आहे. वारकरी संप्रदाय का संप्रदाय या जगात असा संप्रदाय नाही मला हे संप्रदायासारखा. म्हणून वाया अनेक पंथा, पंथ म्हणजे संप्रदाय, झणे जासी वाटलं होईल जर तुम्ही वारकरी संप्रदाय सोडून जर दुसरीकडे जर जात राहिले. माऊलीची वाणी, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. हे नाम सोपे रे, राम कृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपा दे. नामा पडते तत्व नाही रे अन्नता, वाया अनेक पंथा दासी. काय एक एक वाक्य काय सांगा तुम्हाला, का सांगतो हे? ज्ञानेश्वरी शिवाय जगात ऐकण्यासारखं काही नाही. तुम्हाला कळतंय? टाचणी पडली तर आवाज येईल इतकं तुम्ही चांगलं ऐकताय ना. आपल्या गावचं भाग्य, तुम्ही आजपर्यंत सप्ताह 20 वर्ष टिकून ठेवलाय, तुमचं अभिनंदन. खूप खूप तुम्ही चांगलं केलंय मला मंडळी, अतिशय आनंद आहे. इथपर्यंत तुम्ही टिकून ठेवलंय म्हणून सर्वांचं अगदी अभिनंदन. असं ऐकत राहा, काहीच ऐकू नका. माऊली ज्ञानेश्वरी ऐका. मी सांगतोय म्हणून मला बोला मग ऐका असं नाहीये, तुमचं कल्याण झालं शहरानं. ह्या तळमळीतून त्यांनी सांगितलं मला, माझं नाव घेऊ नका, पण ते घेण्याच्या लायकीचं नाव आहे अनंतराव, अनंत महात्रे. मला म्हणले काही करा बाबा. त्यांनी माझा तिकडे एक कार्यक्रम ऐकला आळंदीला,
ते म्हणले हा जर कार्यक्रम माझ्या गावात घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? म्हणलं काही नाही, थोडंसं नियोजन करा. पण मला त्याच्यातला काहीच जमत नाही म्हणले. मला ते काही 10-5 रुपये लागले तर मी देऊ शकतो, माझ्या गावातले माणसं चांगले सगळे वगैरे. त्यांनी मला आणलं आणि मग बीड जिल्ह्यातले, परभणी जिल्ह्यातले काही ड्रायव्हर कंपनी इथं राहत होते बघा, त्या ड्रायव्हर लोकांनी मदत केली आणि गाववाल्यांनी एवढी मदत केली, त्या पहिल्याच वर्षामध्ये भरभरून मदत केली. त्यांच्या मदतीतून मग हा कार्यक्रम साकारला. 6 महिने ते माझ्याजवळ होते आनंदा म्हात्रे राहायला. आणि मग ते मला घेऊन आले नावडे गावामध्ये. 2 दिवस मी थांबलो, गावात फिरलो, सर्वांना एकत्रित केलं आणि मग त्यांच्या माध्यमातून एक कथा सुरू झाली. त्यांनी मला दुपारी सांगितलं माझं नाव घेऊ नका बाबा. त्यांच्या मालकीने मी म्हणलं आमच्या ललिताताई आमच्या मालकाचं नाव घेऊ नका वगैरे सांगू नका. म्हणलं तसं काही नाही, जे घटना असतात त्या गावानं सर्वांनी मदत केली, त्यांना सहकार्य केलं आणि त्या माध्यमातून हा कार्यक्रम इथपर्यंत आला. माऊली आपल्या गुरुला उद्देशून बोलतायत. जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरता आनंदे वर्षेती. बघा दुसरी ओवी. गुरुच्या समोर माऊली म्हणतायत गुरुदेवा, जे ऐकायला येणारी लोक आहेत आणि पूर्ण विश्व यांना विषयरूपी सापानं मिठी मारलेली. बघा शब्द कसे आहेत. विषय व्याळे मिठी दिदलिया नुटी ताठी. दुसरी ओवी 12व्या अध्यायातली, घरी जाऊन वाचा, लक्षात येईल. विषय व्याळे, व्याळ म्हणजे साप, सर्प, नाग. विषयरूपी सापानं आम्हाला मिठी दिली. म्हणून आपल्याला जर तुम्ही मिठी कशाला द्यायची ती ठरवा. तुम्ही जर ज्ञानेश्वरीला मिठी दिली कल्याण होतंय, जर विषयाला मिठी मारली मग तिथं कल्याण नाही, मग भिवंडी. दोन्ही जवळच आहे. मग कल्याण करून घ्यायचं का भिवंडी? बघा तुम्ही, दोन्ही जवळ शेजारी शेजारी थोड्या अंतरावर आहे. म्हणून तुमच्या जीवनाला विषयानं जर मिठी मारली, आणि विषय एक नाहीये, विषय 10 इंद्रियाचे 10 विषय. 10 इंद्रियांनी जर तुम्ही मिठी, आणि मिठी बघा कशी असते, एवढं जरी हातात आलं, हे माईक आहे, मी माईकला मिठी दिली, एवढं अंतर राहिलं तरी त्याला मिठी म्हणत नाही. त्याला मिठी सांगू तुम्हाला कशाला म्हणतात? याला मिठी म्हणतात. कळली का आता मिठी? याला मिठी म्हणतात. त्याला दुसरा शब्द खोगर मिठी म्हणतात. त्याची हे खोगर अशी ही मिठी, ही सुटत नाही लोक. म्हणून विषयाने तुमच्या जीवनाला मिठी मारू नये. त्या अगोदर तुम्ही ज्ञानेश्वरीला मिठी मारा. विषयाच्या मिठीच्या बाहेर. विषय व्याळे मिठी दिधली. त्यांनी जर विषयरूपी सापानं जर तुमच्या जीवनाला मिठी मारली ना, मरेपर्यंत सुटत नाही. विषय व्याळे मिठी दिधली आणि मुठी ताटी. त्यानं जर मिठी मारली ना, माऊली म्हणतात जगातला कुठलाही माणूस नुठी ताटी तो देता उठूच शकत नाही. तो नुठी म्हणजे न उठी, उठूच शकत नाही. म्हणून तुमच्या जीवनाला मिठी ज्ञानेश्वरीनं मारावं, माऊलीनं मारावं, भगवान कृष्ण परमात्म्यानं मारावं, पांडुरंगानं मिठी मारावी. त्यासाठी आपण त्यांना मिठी मारायला पाहिजे. आपण विषयाला नाही मिठी मारायची, देवाला, ज्ञानेश्वरीला, साधूला मिठी मारायची. तिथले या नुटी ताटे. आणि एकदा विषयानं तुमच्या जीवनाला मिठी मारली ना, पूर्वी असं होतं, विषय एकदा दंश झाला सर्पाचा, सापाचा दंश झाला तर त्याला मंत्रोपचार चालाय, मंत्र टाकले ते विष उतरायचं. आता तसं नाही, इंजेक्शन वगैरे द्यावं लागतं असं दवाखान्यामध्ये. पण माऊली म्हणतात ते तुझी गुरुकृपा दृष्टी. हे गुरुदेवा निवृत्तनाथ महाराज, तुमच्या गुरुकृपा जी आहे ती दृष्टी ना, तिनं नुसतं माझ्याकडं पाहिलं जगाकडं. नीट समजून घ्या. तुम्हाला विषयात रूपी सर्पानं केलेला दंश, त्याचं चढलेलं विष जर उतरावायचं असेल, ज्ञानेश्वरीनं तुमच्याकडे बघितलं ना, मौली म्हणतात ते विष उतरतं. तुझी एक गुरुकृपा दृष्टी. बघा शब्द घरी गेल्यावर वाचा. तुझी गुरुकृपा दृष्टी. त्या दृष्टीनं जर माझ्याकडे बघितलं ना, निर्विष होय. निर्विष म्हणजे ते विष उतरून जातं. पण ज्ञानेश्वरीची दृष्टी तुमच्यावर पडली पाहिजे, माऊलीची, कन्हैयाची दृष्टी तुमच्यावर पडली पाहिजे. दुर्योधनाच्या जीवनावर विषयाची दृष्टी पडली, मेला, रणामध्ये मृत्यू पावला, कर्ण असतील, जयद्रथ असतील, ही मेली लोक. आणि 5 पांडवांना त्यांच्यावर कृष्णाची दृष्टी पडली होती, त्याच्या कृपेची दृष्टी होती. हे जीवन आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, पहा ते पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आठवते.
म्हणून ज्ञानेश्वरीची नजर तुमच्यावर पडली पाहिजे. निर्विष होय म्हणून आंबे श्रीमंते निज जन कल्पलते. म्हणून आंबे म्हणजे हे आंबे, आंबा म्हणजे आई माता, आंबे म्हणून आंबे आणि श्रीमंत आई. ही दुबळी आई नाही, गरीब आई नाहीये, दुसऱ्याच्या घरी काम धंदा करून पोट भरणारी मुलाला जगवणारी आई नाही ती. कशी? म्हणून आंबे हे माते, हे आई तू कशीस? म्हणून आंबे श्रीमंते, श्रीमंत आईस. जगा जे पाहिजे ते देत आहे. देखा चंद्र किरला आहे खेळावया, जया सद्गुरु आईशी माय. चंद्रही किरला आहे खेळावया. त्या बाळानं जर म्हणलं ना मला चंद्र पाहिजे बॉल म्हणून खेळायला, चेंडू म्हणून पावला, चंद्र सुद्धा आणून देऊ शकते. असे श्रीमंत आहे. म्हणून आंबे श्रीमंते निज जन कल्पलते. निज, निज शब्दाचा अर्थ स्वजन, स्वतःचे जे भक्त आहेत, ज्ञानेश्वरीवर प्रेम करणारे आहेत, त्यांची जी कल्पलता आहे, त्यांनी जर कल्पना केली ना आम्हाला असं पाहिजे. मी तुम्हाला काल सांगितलं, मी कल्पनाही केली नव्हते, पण वाटायचं असं चांगलं व्हावं. मोठे महाराज बघितले की असं वाटायचं आपण असं व्हावं. माऊलीनं मोठेपेक्षा मोठं बनवलं, लायकी नसताना बनवलं. तुम्ही फक्त कल्पना करा, तुम्ही फक्त इच्छा करा. माऊली म्हणतात तुम्ही जे जे करू म्हणाल ते आपैशी सिद्धी जाईल, वांछित ही पुरेल मानसीची. तुम्ही म्हणाल ते माऊली करते. मी माझे उदाहरण सांगतो, माझा मोठेपणा म्हणून नाही सांगत. तुम्हाला जिद्द निर्माण व्हावी, तुम्हाला साक्षात्कार झाला पाहिजे. काहीच जीवन कुठलाच आगे पिछे नसताना एवढं मोठं माऊली करते. त्याचं कारण आहे निज जन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. हे आई, हे माते, हे गुरुदेवा, आपल्या गुरुला काय समजा, गुरु समोर बसलेले आणि गुरुला माऊली म्हणतात हे आंबे श्रीमंते निज जन कल्पलते. स्वतःच्या भक्तांसाठी तू कल्पलता आहेस, कल्पतरूचं झाड आहेस. काय करू मी? आज्ञापी माते, मला आज्ञा दे आई. कशासाठी? ग्रंथ निरूपणी. आता राहिलेला ग्रंथ त्याचं मला निरूपण करायचंय, त्याच्यासाठी तुझ्या आज्ञेची गरज आहे. आईची कृपा आणि वडिलाची कृपा असतेच. मुलगा पूर्णपणे कारभार हातात असतो तरी पण म्हणतो आई आपल्याला ही वस्तू आणायची, आणू का? काही भूषणानं जरी विचारलं, मानाने विचारलं, आई म्हणते अरे आण ना, काय विचारायची गरज नाही, पण तुझी इच्छा असेल ना तर आणतो. वडिलाला म्हणतो बाबा मला असं करावं वाटतं, आपल्या घरात एक वस्तू असावी, आणू का? तुम्ही तुमची इच्छा असेल आण ना, आण. आणि काहीच न विचारता आणतो, सगळं आणतो. आई वडिलाला समाधान वाटत नाही. विचारून करा. आज्ञापी माते, आई तू फक्त आज्ञा दे मला. आणि कशासाठी? ग्रंथ निरूपणी. हे देवा, हे गुरुदेवा, दादा मला आहे ना, मला आज्ञा द्या. मला तुम्ही तुम्ही आज्ञा दिल्याशिवाय मला पुढचं काही सुचत नाही. पुढचा जो ग्रंथ लिहायचा आहे मला 9,000 वाव्या इथपर्यंत झाल्यात, 4,500 वाव्या. आता इथून पुढे 4,500 वाव्या राहिल्यात, 6 अध्याय राहिल्यात आणि ते आता ते निरूपण करायचे. मला तुम्ही आज्ञा द्या. म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझे पाऊली. ह्या वव्यात नावडेकर अख्खं जीवन ववाळून टाकावं या काय वर. काय अर्थ भरलेला आहे महाराज. म्हणून साधका तू माऊली, हे सगळं तू करतीस म्हणून. हे माते तू साधक आहेत ना, साधक, साधना करणारे, तुझं वाचन करणारे, तुझ्यावर प्रेम करणारे, तुझा अर्थ सांगणारे, तुझं ऐकणारे, तुझं प्रवचन ऐकणारे, हे जी साधक आहेत ना, साधना करणारे, ती साधका तू माऊली आहेस. माऊली म्हणजे आई नाही. आई आणि माऊलीतला फरक आहे मंडळी, समजून घ्या काय म्हणतो. माऊली म्हणतात तू माऊली आहेस. आई आणि माऊलीतला काय फरक आहे? कधी कधी बरेच लोक विचारतात, लक्षात राहत नाही माझ्या सांगायचं. आज लक्षात आलं म्हणून सांगतो. आई आणि माऊली, जी स्वतःच्या मुलावर प्रेम करते तिला आई म्हणतात, आणि विश्वरूपी बालकावर जी काळजी घेते आणि प्रेम करते तिला माऊली म्हणतात. याच्यापेक्षा सांगतो तुम्हाला, जी जेवणाची काळजी घेते तिला आई म्हणतात, आणि जी जीवनाची काळजी घेते तिला माऊली म्हणतात. आपल्या फक्त पोटावर अनेक महिला आहेत, फक्त स्वतःचेच नातू सांभाळत बसलेले. काय शेजारीचे नातू सांभाळतात काय? आहे की नाही? स्वतःच्या नातवाची मुलाची काळजी तिला आई म्हणतात.
आणि नातू जी नातू सांभाळतात ना, ते नातू त्या शब्दाचाच अर्थ आहे, ते स्वतः सांगतायत ह्या घराचा मालक तू नाही, नातू म्हणजे आता तू घराचा, जमिनीचा, पैशाचा, सगळ्या वस्तूचा मालक तू नाही, त्याला म्हणतात नातू. तू नाही, आता मी मालक आहे. त्याच्या पोटी पोरगा जन्माला आला का, तू त्याला म्हणतो तू पण नाहीस पण तू. नातूच्या पोराला काय म्हणतात, नातूच्या पोरगा आहे पण तू, म्हणजे तू पण नाहीस. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि ज्या वेळेला तुमच्या जीवनात शेवटचा टप्पा जन्माला येतो, ज्या नातूपंतूला तुम्ही कडे खांद्यावर खेळवलेलं असतं मंडळी, तीच म्हणतात आहे आता ही म्हातारी ना लय घरात घाण करायला, वांत्या करती, काय करते, हिला जरा बाहेर जिन्याच्या खाली ठेवा, जिन्याच्या खाली. आपने खातर महल बनाया, आप जाके जंगल सोया. अरे अब्जावधी रुपयाचा बंगला बांधला, कबीर महाराज म्हणतात तुझ्यासाठी बंगला बांधलाय, त्या बंगल्यामध्ये तुला झोपू देत नाहीत. बघा एसी रूम मध्ये असणारा मालक हळूहळू एसी मधला पुन्हा एकदा मुलाचं लग्न झालं, एसी मधला पुन्हा हॉल मध्ये येतो. हॉल मध्ये आला की हॉल सुरू झाले. हे जगणे. कधीतरी हे लक्षात ठेवा. मला असं म्हणायचं नाही तुम्ही नातू पण तुला सांभाळू नका असं म्हणायचं, सांभाळा, पण तुमचं जीवन सांभाळून त्यांना सांभाळा. ह्या गोष्टी माऊली म्हणतायत, म्हणून साधका तू माऊली. आणि काय सांगा तुम्हाला, आता ह्या ओव्या अशा आहेत, एका एका शब्दावर महिना बोलायचं. मला आमचे दत्तात्रय पाटील म्हणले, महाराज तुम्ही आज 3 दिवस बघतो की तुम्ही खाली बघत सुद्धा नाही, आणि काही न बंद ठेवतात जे तुम्ही सारखं बोलताय. त्यांना म्हणले 7 दिवस आहे, 1 वर्ष जरी सलग बोलायचं म्हणलं तरी मला कोणीकडे बघायची गरज नाही, का माऊली ज्ञानेश्वरी इथं बसलेली. मी ओठ हलवतोय, बघतो तोंड हलवतोय, ती काय बोलून घेते मलाही समजत नाही. मी काय ठरून आलो नाही, मी काहीच करून आलो नाही की तुम्हाला हे मला सांगायचे. निळामने मी बोलता दिसे परी त्याची सत्ता. बोलताना दिसतोय मी. अहो ज्या ज्ञानेश्वरीने रेड्याला देव बनवलंय मंडळी, रेड्याला देव बनवलंय, मेलेल्या मड्याला ही ज्ञानेश्वरी काय एवढी श्रेष्ठ आहे. मेलेल्या प्रेतानं लिहिलेली, माऊलीनं त्याचा अर्थ सांगितला, आणि सच्चिदानंद बाबा हे मेलेल्या प्रेतानं लिहिलेली. म्हणून ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य असं आहे, मेलेल्या मड्याला सुद्धा जिवंत करून ज्ञानेश्वरी सांगू शकतो, वाचू शकतो. हे सामर्थ्य तिचं आहे. म्हणून हे सामर्थ्य तुमच्या लक्षामध्ये यावं म्हणून तिचं हे प्रवचन. जिनं रेड्याला देव बनवलंय, जिथं मड्याला देव बनवलंय, मला असं वाटतं मग खड्याला काय माणूस तरी बनवेल का नाही कधी. हा माझा आत्मविश्वास आहे, म्हणून ते इथं बसतोय मी. नाही तर काय आमची लागे, आम्ही तर कक्का नाही किक्की नाही, काही समजत नाही, कुठलंच काही नाही. मग का मी बोलता दिसे परी त्याची सत्ता. ती ज्ञानेश्वरी बोलते. बघा शब्द कसे आहेत, म्हणून साधका तू माऊली. बघा शब्द कसे आहेत. आणि पिके सारस्वत तुझे पाऊली. सारस्वत, जगातल्या सर्व विद्या, गायन, वादन, वक्तृत्व, कथा, कीर्तन, हे सगळे जे विद्या आहेत ना, ह्या सरस्वतीच्या माध्यमातून तुम्हाला दिल्या जातात. सरस्वती प्रसन्न होऊन तुम्हाला देते. पिके, त्या सरस्वतीने दिलेलं जे आहे ना त्याला सारस्वत म्हणतात. सगळे विद्या पिके सारस्वत तुझे पाऊली. पाऊली म्हणजे गुरु माऊलीच्या, गुरुच्या चरण कमली. ह्या ज्ञानेश्वरी विश्वाची गुरु आहे. ज्ञानेश्वरीला गुरु माना, ज्ञानेश्वरीला, तिच्यावर विश्वास ठेवा. ती कृपा करते तुमच्यावर, ती साक्षात माऊली आहे. पिके सारस्वत तुझे पाऊली. ज्ञानेश्वरीच्या पायाजवळ जगातल्या विद्या पिकतायत. आणि पिकणं सांगतोय तुम्हाला, कच्चेपणा नाही, पिकलं पाहिजे. तुमचं ज्ञान, तुमचं जीवन हे पिकलं पाहिजे. पिकलं. आंबा किती भारीतला असो, लोक आंबा आहे ना दाबून बघतात, कलर बघतात, लगे घेत नाहीत. म्हणले नाही आता खाडे महाराज आलेत, खूप दिवसांना आपल्याला हापूस, देवगड, रत्नागिरी वगैरे वगैरे आता केशर वगैरे रस करायचा आहे. मग त्याला आंबा कच्चा आणाल का पिकलेला? पिकलेला पाहिजे. पिकला तरच तो रस निघतो. तुमची विद्या पिकली पाहिजे. पिके सारस्वत तुझे पावले. आणि पिकेपर्यंत टिकलं पाहिजे. कच्चेपणामध्ये जर तुम्ही शहाणपणा केला, जीवन उद्ध्वस्त होतं. पिकलं पाहिजे.
तुमचं ज्ञान, तुमची वाणी, तुमचं वक्तृत्व, तुमचा अभ्यास हे पिकेपर्यंत टिकला पाहिजे. पिकणं वेगळं आणि पिकवणं वेगळं आहे. तुम्ही शहाणे माणसं आहेत, मुंबईला राहणारी माणसं आहेत, अंतर्णाने आवडायचं नाही मुंबईला. आंबे पिकवलेला गोड लागतो का पिकलेला गोड लागतो? आता मार्केटमध्ये कच्चे आंबे आले, त्याच्यावर पावडर टाकून पिकवतात ना, ते पिकवतात. पण पिकलेला जो आंबा आहे दिसायला पिवळा दिसतो, महाग असतो, पण खायला त्याला चव लागत नाही. निसर्गतः जर तुम्ही पिकले, निसर्गतः जर आंबा पिकला तर तो दिसायला कसाही असेल पण अतिशय गोड लागतो. तसं तुमचं जीवन ज्ञानेश्वरीच्या पावलापाशी सानिध्यात ते पिकलं पाहिजे. पिकलं ना मग पिकले या रस गळे, कच्चेपणामध्ये नाही. तुमचा अनुभव, तुमचं ज्ञान, तुमची भक्ती, तुमचा परमार्थ, तुमच्या साधना, तुमची विद्या, तुमचा अभ्यास पिकला पाहिजे. पिके इथं माऊली म्हणतात पिकतच, पण एक करा, ज्ञानेश्वरीच्या पायाजवळ बसा, माऊलीच्या पायाजवळ बसा, मग तुमचं जीवन, तुमचं विद्या पिकते. पिके सारस्वत तुझे पाऊली, माऊली तुमच्या पायाजवळ ही विद्या पिकते. म्हणून साधकांनी मानवी जीवनामध्ये अरे दुसऱ्याच्या पायाजवळ, म्हणून अर्जुन तुम्हाला कथा सांगितली, अर्जुन देवाच्या पायाजवळ बसलाय. माऊलीच्या पायाजवळ बसा, ज्ञानेश्वरीच्या पायाजवळ बसा, तुमचं जीवन पिकेल आणि ब्रह्मानंदाचा रस त्याच्यातून गळेल. पिकली या रस पूर्ण त्याचा. पिके सारस्वत तुझे पाऊली, या लागी सावली न सांडी तुझी. माऊली म्हणतात गुरुदेवा, म्हणून तर मी तुमच्या सावलीला बसतोय. सावलीला बसा, माऊलीच्या, गुरुच्या, ज्ञानेश्वरीच्या, परमात्म्याच्या सावलीला बसा, पायाजवळ बसा. तुम्ही पिकाल, तुमचं जीवन असं पिकेल आणि नावडे गावामध्ये, तालुक्यामध्ये तुमचा सुगंध द्रवळ सुटेल. गाव तुम्हाला आदर देईल. हे जीवन आहे. लाडकं बना गावचं, लाडकं. तुम्ही लाड आखं गाव तुम्हाला डोक्यावर घेतं. तुम्ही एकच करा, ज्ञानेश्वरीला समर्पित करा. माझं ध्येय असं आहे मंडळी, तुम्हाला जे जे हवंय ते आणून द्यायचं. भक्ती असेल, प्रेम असेल, वैराग्य असेल, ज्ञानेश्वरी असेल, हे तुम्हाला मिळालं पाहिजे. मला एकच काम करायचे, मला तुम्हाला फक्त वेळ द्यायचा आहे. 7 दिवस वेळ द्यायचा. आणि खरं सांगू तुम्हाला, तुमच्या जीवनामध्ये वेळ इतकं काहीच महागडं नसतं. समजून घ्या मी काय बोलतो ते. वेळेसारखं जगात सोनं सुद्धा महाग नाही. जगात एक एक सेकंद इतका महत्वाचा असतो. त्यातली त्यात परमार्थिकाचा, साधकाचा. ज्याला IPS व्हायचे, ज्याला IAS व्हायचे, ज्याला भारतात जगातला 1 नंबरचा योद्धा बनायचा किंवा मोठा एखादा DIG बनायचे, ज्याला पंतप्रधान बनायचे, ज्याला महाराष्ट्राचा चीफ बनायचे ना, त्याला एक एक सेकंदाचं महत्व कळलं पाहिजे. ज्याला श्रीमंत व्हायचंय ना, त्याला कणाचं महत्व कळलं तरच तो धनवान होतो. कणाचं महत्व कळलं ना, तुमच्या दरवाज्यामध्ये एक गव्हाचा दाना, ज्वारीचा दाना, तांदूळ एक पडलेला, एक कण पडलाय ना, शहाणीबाई ते कणाकणानं उचलते, मातीत मिक्स झालेले पदरात बांधते आणि मोकळ्या टायमाला ती निवडते. हजारो दाणे पडलेले झाडायचं आणि कचरा कोंडीत टाकायचं. ही बाई कधी श्रीमंत होत नाही. एक कण डाळीचा, मुगाची डाळ असेल, तुरीची डाळ असेल, गहू असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, कचऱ्यामध्ये जाता कामा नये. त्याच्यातलं निवडून काढते. कणाकणानं धनवान होतो, तसा क्षणाक्षणाने ज्ञानवान होतो. तुम्हाला ज्ञानी बनायचंय, क्षणाची किंमत ओळखा. तुम्हाला धनिक बनायचंय, कणाकणानं तुम्ही धनवान होऊ शकता. म्हणून एक एक सेकंद अतिशय महत्वाचा आहे, तर तुम्ही मोठे होऊ शकता. भगवंत म्हणतात अर्जुना, मी काळ आहे, काळ मी हे गा पुढे, कालच मी लोके. काळ आहे, काळ म्हणजे वेळ, वेळ म्हणजे समय, म्हणजे आयुष्य. तुम्ही आता बसले ना, लोक म्हणतात महाराज 2 तास कुणकड वेळ गेला ते कळलं. वेळ, वेळ म्हणजेच तो काळ आहे. आणि तो देव आहे, देव तो भगवान. म्हणतात अर्जुना, मी परमार्थिकासाठी ना, तो पांडुरंग बनतो, मी राम बनतो, मी माऊली बनतो. आणि चुकीच्या मार्गाने जे आयुष्य घालवतात त्यांच्यासाठी मी काळ हे गा पुढे, लोक संहारावाय लागी वाडे, मी त्यांचा काळ आहे. जो प्रल्हाद आला, नरसिंह देव झाला, तो रक्षक झाला, तोच हिरण्यकशिपूचा भक्षक झाला, तोच आहे ना.
तोच काळ. जो राम हनुमंताचं आराध्य दैवत बनलं, सीतेचा तारणहार बनला, तोच राम रावणाचा काळ बनला. जो कन्हैया गोपिकाचा प्राणपती बनला, आराध्य दैवत बनलं, तोच कन्हैया कंसाचा काळ बनला. जो कंसाचा काळ आहे तोच यशोदेचा बाळ आहे, तोच देवकीचा बाळ आहे. जो मोठमोठ्यांचा काळ बनला त्यांच्यासाठी काळ आहे, यशोदेसाठी नंदराजासाठी तो बाळ आहे, आपल्यासाठी ईश्वर आहे, तारणहार आहे. काळ म्हणजे समय, वेळ. वेळ तुम्हाला त्याची किंमत कळली पाहिजे. ज्याला वेळेची किंमत कळते, म्हणून गोपिकांनी जगामध्ये दुसरं काहीच केलं नाही, काही केलं नाही, कन्हैयावर प्रेम केलं. तुम्हाला शेवटच्या दिवशी ऐकायला मिळेल, कन्हैया कृष्णा कान्हा 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 कन्हैया कृष्णा कृष्णा. वेळ भजनामध्ये आणि अनेक संत सांगतायत. स्वयंवरा नावाची पत्नी चोखोबरांची, दलित आहे, महारीण आहे, तिची लोक निंदा करायला लागले. तेवढा माऊलींनी तिला संत बनवलं आणि अभंगले ह्याला सांगितले. तिने अभंगलेला आहे, आमची गरिबाची दिन दुबळ्यांची निंदा करून तुमचा अनमोल किमतीचा काळ म्हणजे वेळ घालवण्यापेक्षा भजनात घाल ना. भजना विन काळ घालवू नको रे. हरिभजनाविन काळ, काळ म्हणजे वेळ घालू नका. तुम्हाला 100 वर्ष जे आयुष्य मिळालंय त्यालाच वेळ म्हणतात, त्यालाच काळ म्हणतात, त्याला समय म्हणतात. आणि तुम्ही तो काळाचा जर चुकीचा उपयोग केला, विनियोग केला, 10वी ते 12वी जर मुलींना आणि मुलांना जर विनियोग चुकीचा केला, मोबाईलमध्ये घालवला, पिक्चर बघण्यामध्ये, एन्जॉय करण्यामध्ये, फिरण्यामध्ये, खाण्यामध्ये, झोपण्यामध्ये घालवला, आयुष्यभर तो काळ तुम्हाला सडवतो आणि रोजगार हमीवर दुसऱ्याचे इथं धुणे भांडे करायला लागतात. पण जर इमानदार मुलगा आणि मुलगी असेल, वेळेची काळाची चाहूल ओळखून, आपली आई आणि वडील दुसऱ्याच्या मजुरी करतात, दुसऱ्याचं धुणं भांडं करून आपली आई आपल्याला शिकवते, ह्याची जाण ठेवून जर त्या मुलीनं आणि मुलानं अहोरात्र 10वी 12वी हे 2-3 वर्षातला काळ जर चांगला घालवला, तो काळ आहे ना, काळ तो दिलेला वेळ तुम्हाला एवढं मोठं करतो, एवढं मोठं करतो. तुम्ही फक्त 2 वर्ष द्यायचे, तोच काळ देव बनून तुम्हाला इतकं मोठं करतो, जिथं जाईल ते तुम्हाला हजारो माणसं पुढे आणि लाल देवट डोक्यावर चक 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 करत तुम्ही फिरता. करोडो रुपये महिन्याला तुमच्या हातामध्ये येतात. का? काळ दिला, तो चांगला काळ. आणि तोच वेळ, तोच काळ चुकीच्या मार्गाने झोपण्यामध्ये, खाण्यामध्ये घालवला, एन्जॉय करण्यामध्ये घालवला. आई वडील पैसे पाठवतात, इकडे नुसते फिरायला, पिक्चरच्या टॉकीजमध्ये इकडे तिकडे चौपाटीवर फिरायला जातात नुसते, आणि शाळेच्या टायमाला नापास होतात, काहीच नाही. अशा टायमाला तो काळ तुम्हाला सडवतो, बर्बाद करतो, नासवतो. का सांगतो तुम्हाला? वेळ खूप महत्वाचा आहे, एक एक सेकंद महत्वाचा आहे. या 2 तासामध्ये तुम्हाला ज्ञानेश्वरी ऐकायला मिळते, बाकीचे 24 तास बघा तुम्ही कशात जात आहेत. काळ आहे. माऊली म्हणतायत, हे गुरुमाते, माऊलीचा 18 वर्षे 21 वर्षे म्हणजे काय हो, 21 वर्षे 3 महिने आणि 5 दिवस आहेत. किती लहान वय माऊलीचं. एवढ्या अल्प काळामध्ये, या एवढ्याशा काळामध्ये काय केलं माऊलीनं? स्वतः भगवंत सांगतायत, नामदेवा, अरे काय सांगावं, पूर्वी अनंत भक्त झाले, पुढे भविष्य बोलले, अनेक भक्त झाले, पण माझ्या ज्ञानोबासारखा भक्त या पृथ्वी तलावर आजपर्यंत जन्माला नाही. बघा शब्द कसे. अभंगाचं आयुष्य 728 वर्ष आयुष्य, 750 वर्ष होत आले. पूर्वी म्हणजे भूतकाळ अनंत भक्त झाले, अनेक भक्त झाले, पुढे भविष्य काळात बोलिले, परी निवृत्ती ज्ञानदेवे सोडवले, अपार जीवनंतो.
जो जो दिवस उगवला नावडे का तुमचं आमचं जीवन बघा, दुसऱ्याची निंदा आणि स्तुती करण्यामध्ये किती तास जातात, मोबाईलवर गाणे ऐकण्यामध्ये, चुकीचं बघण्यामध्ये किती काळ जातोय, चांगल्यामध्ये किती वेळ आपला जातोय. भगवंत अभंग लिहित आहेत, नामदेव महाराज लिहित आहेत आणि भगवंत बोलतायत. नामदेवा काय सांगावं, माझ्या माऊलींनी जो जो दिवस उगवला तो तो ज्ञानदेवे सफल केला. एक सुद्धा दिवस निरर्थक जाऊ दिला नाही, सफल केला, फलीभूत केला. पद पदांतर कतीला जेणे आत्माराम संतोष. 14 वर्षाचा पोरगा आणि त्याचं वर्णन योगी 28 विटेवरी उभा एका खेड्यातल्या अनाथ वनवासी पोराचं वर्णन जगाचा बाप करतोय. ज्याला बापही राहिला नाही आई राहिली नाही अशा अनाथ मुलाचं वर्णन जगाचा बाप करतोय. जो जो दिवस उगवला का माऊली मोठे, एक सेकंदही चुकीच्या मार्गाने जाऊ दिला नाही. तुमचं आमचं जीवन बघा किती वायाला जाते. ह्याच्याकडे फिर, इकडे फिर, तिकडे फिर, इकडे जा तिकडे जा. आपण ज्या माऊलीच्या चरणकमरी आपला उद्धार होणार आहे ती माऊली कधी आपल्याला ऐकायला मिळेल. अहो रात्र तुम्ही देवाला मागा, माऊलीला मागा, माऊली तुमची वाणी आम्हाला जन्माच्या जन्म मरेपर्यंत ऐकायला मिळावी ही विनंती करा माऊलीला. बाकीचं ऐकायला मिळतंय पण माऊली तुमची वाणी आम्हाला ऐकायला मिळावी. जो जो दिवस उगवला तो तो ज्ञानदेवे सफल केला. पद पदांतर कतीला जेणे आत्माराम संतोष. पिके सरस्वत सारस्वत तुझे पावली. म्हणून माऊलीच्या पायाजवळ, देवाच्या पायाजवळ, ज्ञानेश्वरीच्या पायाजवळ या जीवन पिकतंय, जीवनातला आनंद मिळतोय तुम्हाला. भगवंत म्हणतायत, माऊली पुढे लिहितात. आता काय सांगावं तुम्हाला, सुरुवातच आहे अध्याची. 2-3 ओव्या सांगितल्या तुम्हाला, अजून तसाच आहे संपूर्ण अध्याय. अजून काय कुठला शब्द टाळावा आणि काय सांगावं. मला काय एका दिवसामध्ये महाराज रोजानं लावलेला माणूसही शेतात काम करतो आणि मालकही शेतात काम करतो. हजेरीनं लावलेलं आहे त्याला फक्त ते सूर्याकडे बघतो, घड्याळाकडे बघतो, किती वाजल्या, आता आपल्याला 6 वाजल्या ना, आपला हा रोज पकला. दोघंही सूर्याकडे बघतात, दोघंही सूर्याकडे बघतात, पण मालक बघतो लवकर सूर्य अस्ताला जाऊ नये. नौकर बघतो, नौकर पाहतो तो लवकर गेला पाहिजे. मालकासारखा परमार्थ करा, नौकरासारखा करू नका जीवनामध्ये. माऊलीवर विश्वास ठेवा. माऊली साक्षात ज्ञानेश्वरी ही म्हणजे माऊली आहे. काय सांगावं. म्हणून माऊली म्हणतायत, पिके म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझे पावली, या लागे सावलीने सांडे तुझे. ही माऊलीची वाणी झाली. अर्जुन बोलतो, देवा सांग कोण श्रेष्ठ आहे. सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला, निर्गुण उपासक जो भक्त तो तुला आवडतो का सगुण उपासक आवडतो. अर्जुन उवाच एवं सतत युक्ताये भक्तस्त्वं परि उपासते याच्यापेक्षरम व्यक्तम तेषाम केयोगयुक्तमः. त्यामध्ये तेषाम म्हणजे त्या दोघांपैकी, के म्हणजे कोण, योगयुक्तमः. तो तुला कुठला उत्तम योगी वाटतो आणि तुला उत्तम चांगला कुठला वाटतो. त्यावेळेला भगवंतानं दिलेलं उत्तर खूप ऐकण्यासारखं मंडळी. भक्तच आहे दोघंही. निर्गुण उपासक तर कळला तुम्हाला. निर्गुण म्हणजे त्याला आकार नाही, त्याला नाव नाही, त्याला पूजा नाही, त्याला नैवेद्य नाही, त्याला हार घालायचा नाही, पण तो आहे, कणाकणात भरलेला आहे, तोही आहे. तो 11व्या अध्यायामध्ये दाखवलं विश्वव्यापक रूप. आणि दुसरा आहे सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करकटावरी ठेवून. हे एक आहे. मग या दोघाचा तो सगुण उपासक आणि निर्गुण उपासक दोघांमधला तुला कोण आवडतो. भगवंत म्हणतात, ऐक अर्जुना, मय्यावेश मनोये माम नित्ययुक्त उपासते. मय्यावेश मनोये माम, जो माझ्यामध्ये मन आणि अंतकरण घालून अहोरात्र माझ्यासाठीच जगतोय, माझ्यावर जो प्रेम करतोय ना, तो मला माझ्या प्राणापेक्षा मनोमाम आवेशे नित्ययुक्त उपासते. अहोरात्र सतत सततं कीर्तयंतो माम येतंत दृढ व्रताः. असा जो आहे तो मला आवडतो. आवडतो म्हणजे नेमकं काय करतो. 2 उदाहरण तुमच्या पुढे ठेवतो आणि आजचा विषय संपवतो. खूप गोड आहेत हे उदाहरण. कळले की तुम्हाला आजची कथा पूर्ण कळली. ऐकत असताना तुमची जबाबदारी, 1 सेकंद इकडे तिकडे बघू नका. अर्जुनाला भगवंत सांगतायत, कानची करिगा सर्व इंद्रियाचे ऐके बापा धनंजया.
ऐकणारी माणसं, मी काल सुद्धा बोललो, ऐकणारी माणसं मोठे होतात. ज्ञानेश्वरी ऐकायला शिका, ऐका आणि ऐकूनच मोठे झालेले. ज्ञानेश्वरीमध्ये पावलो पावले ऐकायला सांगितलेले. पहिलाच अध्याय बघा ओवी कशी, देवा तोची गणेशू सकलार्थ मती प्रकाशो मने निवृत्ती दासो आवधारी झोजी. आवधारी जो म्हणजे ऐका आणि ऐकलेलं धारण करा. ऐका. 9व्या अध्यायाची सुरुवातच आहे. जर तुम्हाला देव बनायचंय, संत बनायचंय, श्रीमंत बनायचंय, योगी बनायचंय, योग्य बनायचंय, गुणवान आणि ज्ञानवान आणि धनवान बनायचंय, तर अवधान ऐकले दिजे. 9व्या अध्यायाची सुरुवात आहे. अवधान म्हणजे ऐका, एकाग्र चित्तानं ऐकायला शिका. तरी अवधान ऐकले दिजे, ऐकले म्हणजे एकाग्र चित्तानं ऐका, अवधान दिजे. तुम्ही एकाग्र चित्तानं चित्त आम्हाला दिले ना, आम्ही तुम्हाला जग तुमच्या हातात देतो. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. परिसनेच्या राया. अर्जुनाला उद्देशून भगवान बोलतात, अर्जुना जगातले जेवढे ऐकणारे त्या ऐकणाऱ्यातला तो राजा आहे. अर्जुना राजा. परिसनेच्या राया ऐके बापा धनंजया. अर्जुना ऐक, ऐकायला शिका, ऐका. बघा विषय कसा आहे. भगवान म्हणतायत दोन्ही मुलं, 12वीचा मुलगा आणि पहिलीतला बालवाडीतला मुलगा, दोन्ही एकाच आईचे, दोघावर सारखंच प्रेम आहे. पण फरक काय दोघातला? एक स्वतःची काळजी स्वतः करतो आणि एकाची काळजी आई घेते. याच्यापेक्षा सांगतो तुम्हाला, एक वानर येणे आणि एक माकडी नाही म्हणजे मांजर आहे. दोघी आईच आहेत. वानरी म्हणजे माकडी. ती वानरी काय करते? बाळावर प्रेम आहे, बाळ आवडतंय, पोरगा पोरगी असेल त्याला ती संगोपन करते. पण ती म्हणते, हे बघ मी या झाडावर त्या झाडावर उडी मारायला लागले ना, तुझी जबाबदारी तू बघायची. आई आणि तू बघ मोठे, तुम्ही त्र्यंबकेश्वरला गेले तर कळेल तुम्हाला, किंवा खोपोलीच्या घाटात जर गेले ना, तिकडे येऊन उड्या आणतात. ते पिलू म्हणतात, अगं मम्मी काय बोला, बोल बेटा. ती म्हणते, अगं एवढ्या लांब लांब उड्या मारत जा नको. का बरं? आम्ही माकडच आहेत, उड्या मारणार. अगं मी जर पडलो तर मग मी त्याला काय करू? मी मरण ना, मग त्याला काही घेणं नाही, तुझी जबाबदारी. तू म्हणतो मला, मी तुला आवडत नाही काय? आवडतोस ना, माझ्यावर प्रेम नाही का? आहे ना, मग मलाच सांभाळ. नाही, तुला तुझं जीवन तुझ्यावर अवलंबून आहे. तुझी जगण्याची जबाबदारी, तुझं कल्याण, तुझा उद्धार तू करायचा आहे. मी तुला स्तनपान केलंय, तुला मी खाऊ घालते, तुला सांभाळते, तुझं वजन वागवते, पण तुझं पतन करायचं, पडायचंय का सांभाळायचं, ती जबाबदारी माझी नाही, ती तुझी. बघा ती जरा, ती माखळी जर पळायला लागली की त्याला मिस कॉल देते, हॅलो हा कुठे आहे, मी निघाले म्हणते का? ती काही सांगत नाही. ते म्हणतो, अगं आई मला एखादा तरी कॉल द्यायचा ना, म्हणजे मी पकडी झाली. तुझं तू बघायचं, मी तुझ्यावर लक्ष ठेवणार नाही, तू माझ्यावर लक्ष ठेवायचे. मी निघले की पकडायचे. म्हणते वानर पोटाला असं मिठी मारतं बघा. जर उडी मारली पडलं ना वानर, त्याला पुन्हा कळपतही घेत नाही. ती पिल्लू आहे, तिचं बाळ आहे, त्याच्यावर प्रेम आहे, आवडतंय, सर्व काही आहे, पण त्याची जबाबदारी आई घेत नाही. आता राहिली मांजर. मांजर काय करते? मांजर व्याली ना, जवळजवळ 10 घरं बदलते बघा. आणि कशामुळे? तो म्हणतो, आई आपल्याला ज्या घरी आपण थांबलोय ना ते घर चांगलंय. अगं ती म्हणते, अरे तो घर मालक चांगला आहे, पण तुझा पप्पालाही बेकार आहे बघ. तू काय करतो आई? अगं तुझं जन्माला आला की तो येतो आणि तो म्हणतो, दाखव ग कुणावर आहे, तुझ्यावर आहे का माझ्यावर आहे, नाकाडोळ्यात कसं आहे, मुलगा आहे का मुलगी, तो पाहतो, तो येतो जवळ आणि खाऊन टाकतो. कळतं काय बोलतो? बोका स्वतःच्या पोटची पोरं पण तो खातो. कोण? बोका. तो खातो. म्हणून मांजर काय करते? घर बदलते का नाही? बघितलं का नाही तुम्ही मांजर आल्याबरोबर म्हणतो, वा 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 मांजरीन मावशी या, आपला वरचा प्लेट मोकळाच आहे तुमच्यासाठी, राहा, तुम्हाला पोहे गरम पाणी, आता तुमची डिलिव्हरी झालेली, तुमचं सगळं मी करते, चिंता करू नका म्हणता का तुम्ही? उलट अगं छेर तुला माझंच घर दिसलं का? ते मग ह्या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात, ते बाळ तिला म्हणतं, आई आपल्याला घर सोडायचंय. हा, मग आपल्याला खोली रूम बदलायची. आता
मग आई आपल्याला काय काय बोलवतेस आपल्याला जायला, ऑटो रिक्षा वगैरे काय आपल्याला, काय टेम्पो, छोटा हाती मोठा हाती, नाही 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 नाही, मग नेणार मला कसे, तू चिंता करू नको, त्याचे डोळे उघडलेले नसतात, त्याला अजून काही कळत नाही, नुसतं ते आईवर असतो ना प्रेम आहे, आणि त्या आईचं बाळावर प्रेम आहे, त्याला ती कशाने उचलते, तुम्ही ज्यावेळेला घर बदलते ती ते कुठल्या वाहनाने नेते हो, त्याला कशात धरते, अनेक उंदराचं मिक्सर मध्ये जसे शेंगदाणे आपण हे सर्व खोबरं टाकून चटणी करतो तसं तिचं मिक्सर आहे, ते त्याच ज्या दाताना अनेक उंदराचं ऑपरेशन केलंय त्याच दातानं स्वतःच्या पोराला धरते का नाही, आपण कोळ्या त्या बाळाला ते लागतात का, बघा माऊलीची ओवी कशी, माऊली म्हणतात का लागत नाही, मोहाचे नि सांगडे, बघा आईचा मोह आहे, त्या बाळावर प्रेम आहे, मोहाचे नि सांगडे, लाशी, लाशी म्हणजे मांजर, पिल्ल धरी तोंडे, तेत दाताचे आगरडे, लागती ना, लागत नाही, ते अल्लाद असं फुलात उचलल्यासारखं, फुलं उचलल्यासारखं उचलते त्याच दातानं, का ती मांजर म्हणती बाळा तुला जगवण्याची तुझी जबाबदारी या बहादरीवर आहे, वाघ जरी आला तरी त्याच्याबरोबर 2 हात करणार, तुझा बाप काय, तुझ्या बापाचा बाप आला तरी त्याला बी ऐकणार नाही, म्हणून त्याच्यापासून ती रक्षण करण्यासाठी घरं बदलते, दुसरं काहीच कारण नाही, तो आला की खातोय, कथेत कथा सांगतो, हे पक्का लक्षात ठेवा, आई आणि वडील, बाप बोकाय बोका, नावडेतले बाप सोडून, आपण सोडून, हे भोके भोके, हा, आणि नावड्यातल्या महिला सोडून आई सरपीन आहे, सरपीन, आणि हे तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, हा अर्जुन महाराज फक्त तुम्हाला खाडे महाराज अर्थ सांगतोय, तुकाराम महाराज म्हणतात माय बाप हो का सरपिनी का भोका, त्यांच्या सवे बाळ सुखा न पवे, आई वडिलांच्या सानिध्यात मरेपर्यंत बाळ राहायला त्याला सुख मिळत नाही, आई लहानपणीच त्याला 10वीला गेल्या का म्हणते आपल्या मामाची मुलगी करायची का आत्याची करायची सुरुवात करते, ती म्हणत नाही तुला आळंदीला जायचं का पंढरपूरला जायचं, तुला संत बनायचं का ज्ञानेश्वरी सांगायची का काय सांगायचं, नाही म्हणत मामाची करायची, माझ्या राजाला आत्याची करायची का, मामा त्याला सुरुवात करते, मग त्याला ते डोक्यात बसतं ते, तुकाराम महाराज म्हणतात माय बाप हो का सरपिनी का बोका, बोक्याचं कळलं तुम्हाला, सरपिन कशी काय आई, तुकाराम महाराज म्हणतात सरपिनी 1000 अंडे घालते, 1000 अंडे, ती गरोदर राहिली ना तिच्या पोटात 1000 अंडे असतात, आणि ती अशी रस्त्याने निघाली ना, चालतात चालतात ते पूर्ण पिलाला जन्म घालते, अंडे टाकते, आणि ती पळण्यामध्ये मग जे काही उडून अंडे लांब जातात तेवढेच बाजूला राहतात, तिचं पोट मोकळं झालं, कुणाचं, सरपिनीचं, नागिनीचं, तिचं पोट मोकळं झालं की भूक लागते, मग ती त्याच रस्त्याने रिवर्स घेर टाकते, पुन्हा रिटर्न मग युटर्न घेते, त्याच रस्त्याने परत येते, तिने जेवढे जन्माला घातले तर आख्या अंडे खाऊन टाकते ती, कोण, शेजारी नाही, आई जिनं जन्म दिलाय ना तीच खाते, स्वतःच्या पोराला खाते, ती पोरगा का पोरगी काहीच बघत नाही, ती स्वतःच्या पोटासाठी स्वार्थासाठी ती खाऊन टाकते, आणि मग जे बाजूला जरा वेगाने जरा बाजूला गेलेत ना, थोडे लांब उडालेले ते मोठे होतात, आणि कधी कधी आपल्याला म्हणतात या महाराज नावड्याला जायचे का, रामकृष्ण अरे फुश असे सर्व करतात, आणि ते सगळे जर जिवंत राहिले असते ना, ते म्हणले असते हा ते नाग नागेला त्यांच्या पिल्लांना इथे ठेवा, जरा थोड्या खुर्च्या टाकू, ती नागिन खाऊन टाकते, नागिन आपल्या पोरांना खाते, आणि बोका सुद्धा पोरांना खातो, हे जाणून तुकाराम महाराज म्हणतात माय बाप हो का सरपिनी का भोका, त्यांच्या सवे सुखा बाळ न पवे, बाळाला सुखी व्हायचं असेल ज्ञानेश्वरी भावकथा ऐकावं लागेल, ज्ञानेश्वरी ऐकावं लागेल, इथं भगवंत सांगतात अर्जुना जशी मांजर स्वतःच्या बाळाची जबाबदारी घेते, त्याला म्हणते तू चिंता करू नको, मी आहे या घरातून त्या घरात, आणि ते वाहन नाही हो, दातात धरलेले असतात, तोंडात म्याव 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 नाही म्हणते, मी येऊ मी येऊ मी आऊ मैं आऊ अशी करते ती तुम्हाला बोलवती, येत येऊ का मी परवानगी काढते, तुम्ही जर तिला धरून केलं तर दुसऱ्या घरी कुठंतरी कडी कोपऱ्यात त्या पिलाचं संगोपन करते, ती आई जशी मांजर त्या पिलांना या घरातून त्या घरात त्या घरातून त्या घरात त्या बोक्यापासून वाचवते, त्याची जबाबदारी घेते, अर्जुना जो सगुण भक्त आहे, जो सगुण उपासक आहे त्याच्यावर प्रेम आहे, आणि निर्गुण उपासकावर प्रेम आहे, फरक दोघातला नीट समजून घ्या, जशी माकडी संगोपन करते पण जबाबदारी घेत नाही, हा निर्गुण उपासक भक्त आहे,
त्या भक्ताचं मी माझं प्रेम आहे त्याच्यावर, मला तो आवडतो, पण त्याची जबाबदारी मी घेत नाही. आणि सगुण उपासक आहे ना, त्याची जगण्याची, त्याची सर्व बाजूनं त्याची जबाबदारी घेतो. निर्वाणी गोविंद अशी मागे पुढे उभा आहे सांभाळिता. चोखोबारांच्या पत्नीचं बाळणपण केलंय. उंच नीच काही नेणे भगवंत. 13 चरणाचा अभंग आहे, 23 चरणाचे काम केले. 23 भक्तांच्या कथा त्याच्या सांगितल्यात. मीराबाईसाठी घेतो विष पेला, सावत्या माळ्याशिवाय खुरपू लागे, कबीराचे शेलिविणी, हे सगुण भक्ताची जबाबदारी मी घेतो. म्हणून मांजरीसारखं बना, मांजरीच्या पिल्लासारखं बना. भगवंत तुमची काळजी घेतो, त्याच्यावर अवलंबून राहा. ज्ञानेश्वरी ही आई तुमची जबाबदारी घेते. म्हणजे निर्गुण उपासकांची चारी वेद आहेत, बाकीच्या पोत्या आहेत, ते माकडिनी सारखे. लक्षात येते का तुमचं? दुसऱ्या जे पोते आहेत ना, हे काशी खंडन, पुराण खंडन, शिवपुराण, कुठलं विष्णू पुराण, शंकर, हे जे पुराण आहेत ना, हे माकडिनी सारखे. ते म्हणतात बघा, हा तुमच्यावर प्रेम आहे, तुम्हाला मार्गदर्शन केलंय, पण तुमचं नरकाला जाण्याचं आणि उद्धार वैकुंठाला, हा तुमचं तुम्ही बघायचं, आम्ही जबाबदार नाही. ज्ञानेश्वरी त्या मांजरी सारखी, त्या काळाच्या मांजरीन जशी बाळाला बापाच्या तावडीतून वाचवते, तशी ज्ञानेश्वरी ही काळाच्या तावडीतून तुम्हाला वाचवते. या घरातून त्या घरात त्याचा वारा सुद्धा लागू देत नाही. म्हणून भाव धरोनी वाचे ज्ञानेश्वरी. ऐकायला शिका. आता पुढच्या वेळेस असं करू नका, आता पुढच्या वेळेस ज्ञानेश्वरी पारायणला बसा. तरुण मुलं मुली बसायचे, मोकळ बसा ना. जीवनामध्ये पारायण करावं. कोरोनामध्ये गेले अनेक माणसं गेले, त्यांना आता वाटत असलं आम्ही एक तरी पारायण केलं असतं तर बरं झालं असतं. इथं करा, नाही तर माऊलीच्या दरबारात करा. पुढच्या सप्ताहामध्ये सकाळच्याला काय 2-3 तास बसायचे बघ. 3 तास बसा, पारायणला बसा. मुलं मुली तरुण वय वृद्ध बसा. महायज्ञ पार पडतो मला तुमच्या जीवनामध्ये.